ठीक आहे. आणि आज या सिरीज मध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स या महत्वाच्या घटकाबद्दल आपण या ठिकाणी आज बोलणार आहोत. ओके. आतापर्यंत मला वाटतं की तुम्हाला सगळ्या सिलेबसची एक थोडीशी ओळख या ठिकाणी झालेली असणार आहे. जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये जो दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. पेपर 2 मध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा महत्वाचा भाग आहेच आहे, पण त्याच्याबरोबर इंटरनॅशनल रिलेशन्स हा देखील महत्वाचा त्यामध्ये ऍस्पेक्ट आहे. या घटकासाठी दरवर्षी साधारण आपण पाहतो की 4 एक प्रश्न तर विचारलेच जातात. त्यामध्ये 2 15 मार्कर असतील आणि 2 10 मार्क, म्हणजे असे एकूण 50 मार्कांसाठी इंटरनॅशनल रिलेशन्स वरती, आंतरराष्ट्रीय संबंधांवरती आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. ओके. हे खूप अतिशय महत्वाचा असा विषय आहे किंवा घटक असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 50 मार्क तर आहेतच आहेत, पण त्याचबरोबर हे जे प्रश्न विचारले जातात इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये तुलनात्मक ते बऱ्यापैकी प्रिडिक्टेबल असतात. आपण वर्षभर जर का आपला फाउंडेशन, आपला पाया मजबूत करून इंटरनॅशनल रिलेशन्सचे करंट अफेअर्स थोडेसे आपण फॉलो केले व्यवस्थित, तर आपण स्वतः देखील थोडंसं गेस करू शकतो की कुठल्या गोष्टींवरती यावर्षी प्रश्न पडू शकतो, आणि बऱ्यापैकी त्याच एरियाजवरती प्रश्न पडताना आपल्याला दिसतात. अर्थात कसे विचारले जातील हा युपीएससीचा निर्णय असणार आहे. सो त्यामुळे त्याच्यातले कुठले डायमेन्शन घेऊन विचारतील, कुठल्या कंटेक्स्टमध्ये विचारतील हे कदाचित आपण प्रिडिक्ट करू शकणार नाही, पण ब्रॉड ज्याला आपण ढोबळ थीम आपण म्हणूयात ती नक्कीच आपल्याला प्रिडिक्ट करता येऊ शकते. त्यामुळे हे जे मार्क आहेत आपल्यासाठी ते अगदी हाताचे मार्क आहेत असं म्हणता येऊ शकतं. एक हा मुद्दा. दुसरा, एकूणच जनरल स्टडीज पेपर 2 चा स्कोरिंग पॅटर्न तुम्ही पाहिला तर जीएस पेपर 2 हा तुलनात्मक स्कोरिंगसाठी हा जास्त कठीण आहे, आणि तिथे आपल्याला हा जो घटक आहे तो खूप महत्वाची हातभार तिथे देत असतो. ज्या पेपरला जनरली मुलांना कमी मार्क पडतायत तिथं आपण जर का आयआर व्यवस्थित केलं तर ती गॅप आपल्याला भरून काढता येऊ शकेल आणि इतरांपेक्षा आपल्याला जास्त लीड मिळेल. एक नेहमीच लक्षात ठेवायचं की ही स्पर्धा परीक्षा आहे, त्यामुळे फक्त आपण कसं परफॉर्म करतोय यावरती हा खेळ नाहीये, तर इतरांच्या तुलनेमध्ये आपण कुठे उभे आहोत ते त्या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणावरून आपल्याला लीड घेता येऊ शकेल त्या त्या ठिकाणी आपण तसे प्रयत्न केलेच पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशन्स त्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. नंबर 2. नंबर 3, इंटरनॅशनल रिलेशन्स हा खूप तसा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. त्यामध्ये अनेक नवीन गोष्टी घडत असतात आणि त्याचा पूर्ण जगाच्या पाठीवरती जे काही आंतरराष्ट्रीय राजकारण चालू आहे किंवा अर्थकारण चालू आहे तर त्याच्यावरती त्या गोष्टींचा परिणाम पडत असतो. त्यामुळे आपल्याला त्याच्यात वाचण्यामध्ये जो एक आनंद येतो, समाधान मिळतो, तो कदाचित इतर विषयांमध्ये आपल्याला मिळणार नाही. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आयआर हा अतिशय महत्वाचा आपल्यासाठी विषय ठरणार आहे. ओके. पण प्रत्येक विषयामध्ये जसं काही बारकावे असतात, काही त्याची निटीग्रिटी असतात, तसं आयआर ही त्याला अपवाद नाही. इंटरनॅशनल रिलेशनचा स्वतःचा असा एक अकॅडमिक बेस आहे, कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, एक मागचा इतिहास आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण व्यवस्थित समजून घेत नाही तोपर्यंत आज आयआर मध्ये काय चालू आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. ओके. त्यासाठी तो भक्कम पाया आपण तयार केला पाहिजे आणि तो वर्गाच्या या डिस्कशन्स आणि नोट्स आणि क्लासच्या हँडआउट्स मधून आपण 100% करणार आहोत. फक्त तुमची साथ त्यासाठी महत्वाची असणार आहे. तुम्ही जितकं प्रामाणिकपणे इन्व्हॉल्व होऊन हे सगळे डिस्कशन्स ऐकणार, दिलेले असाइनमेंट्स तुम्ही करणार, तितकं जास्त आयआर हा तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग विषय होणार ही माझी ग्वाही आहे तुमच्यासाठी. ओके. वर्ष अखेर जेव्हा आपण पुढच्या वर्षी याच वेळेवरती आपण या गोष्टी पुन्हा एकदा बोलूयात तर त्यावेळेस मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही थोडीशी साथ दिली तर नेक्स्ट इयर तुम्ही म्हणाल की सर खरंच आयआर मध्ये खूप आम्हाला म्हणजे वेगळा आनंद मिळाला आणि त्यांनी आम्हाला समृद्ध केलं. हे नक्कीच होईल. ओके. पण त्यासाठी यू हॅव टू पार्टिसिपेट. ओके. चला तर आपण काय करूयात आज खूप टेक्निकॅलिटीज मध्ये जाण्याच्या अगोदर आयआरचा थोडासा एक बेसिक ऍस्पेक्टची मी तुम्हाला ओळख करून देतो. त्यानंतर आपण सिलेबस वरती बोलूयात. ओके. सिलेबस नंतर
आपले लेक्चर्स कसे ऑर्गनाईज असतील, म्हणजे त्याची श्रृंखला कशी असेल, कुठले टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत त्याचा एक आपण आढावा घेऊयात. आणि त्याचबरोबर तुम्ही साधनं, सोर्सेस काय काय वापरली पाहिजे यावरती पण आपण थोडासा प्रकाश टाकूयात. ओके, सो एक थोडं इंट्रोडक्टरी किंवा ज्याला आपण म्हणूयात की एक ओळख करणारा आजचा आपला सेशन इंटरनॅशनल रिलेशन साठीचा असणार आहे. ओके, लगेचच मी खूप क्वेश्चन्स वगैरे घेऊन तुम्हाला बंबार्ड करू इच्छित नाही, कारण IR चे क्वेश्चन्स हे थोडेसे किचकट असतात आणि लगेच पहिल्याच दिवशी प्रश्न घेतला तर काय होतं की तुम्हाला थोडंसं ते कठीण वाटू शकतं. ओके, सो त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. सगळ्यात पहिले आपण काही महत्वाच्या संकल्पना समजून घेऊयात. ओके, मी इतर विषय आपल्याला शिकवणार आहे, वर्ल्ड हिस्ट्री असेल, मॉडर्न इंडिया असेल, आणि माझी एक पद्धत आहे की आपण जेव्हा सुरू करतो डिस्कशन तर त्यात सर्वात पहिले जी केंद्रस्थानी संकल्पना आहे त्या टॉपिकमध्ये ती संकल्पना आपण पहिले समजून घेतली पाहिजे. ती कोर संकल्पना जर का आपल्याला समजली नसेल तर पुढच्या सगळ्या डिस्कशनला अर्थच राहत नाही. त्यासाठी माझ्या स्लाइड्स मध्ये तुम्हाला पहिलीच स्लाइड कुठल्याही टॉपिकची, ओके, व्हॉट इज फ्रेंच रेव्होल्युशन, म्हणजे फ्रेंच क्रांती म्हणजे नेमकं काय, हीच असणार आहे. ओके, सो प्राथमिक लेवलवरती आपण समजून घेतलं पाहिजे की हा विषय नेमकं काय आहे. सो त्याच अनुषंगाने आपण समजून घेऊयात की आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे नेमकं काय. आपण यात डेफिनेशन वगैरे मध्ये जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारू इच्छितो, शाळा कॉलेजच्या जीवनापासून तुम्ही हा शब्द ऐकतायच, आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स. तुम्ही बघता की पुटिन भारतात येतात, कधी मोदीजी तिकडे जातात, बरोबर आहे ना, बायलॅटरल व्हिजिट होत असतात, राईट. सो हे सगळे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे, त्याचा अर्थ काय होतो, सांगू शकाल तुम्ही तुमच्या भाषेमध्ये? व्हॉट इज मेंट बाय इंटरनॅशनल रिलेशन्स, आणि अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगू शकता. फ्रेंडशिप विथ नेबरहुड कंट्रीज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस. ठीक आहे, हा नक्कीच एक महत्वाचा भाग आहे. त्यांनी दोन त्याच्यामध्ये गोष्टी अधोरेखित केल्यात, एक तर फ्रेंडशिप आहे, दुसरा आहे नेबरहुड कंट्रीज, आणि त्याचबरोबर बिझनेस सुद्धा. ठीक आहे, ह्या तीन बाबी त्यांनी सांगितल्या, ह्या सगळ्या महत्वाच्या आहेत. पण आंतरराष्ट्रीय संबंध इथपर्यंतच मर्यादित आहे का? मग अमेरिका आपला नेबरहुड कंट्री आहे का? मग अमेरिकेबरोबर आपले संबंध आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये येतात का नाही? बरोबर आहे. ठीक आहे, सो म्हणजे नेबरहुडच असावं असं गरजेचं आहे का? नाही, आपण अजून व्यापक विचार केला पाहिजे. ठीक आहे, दुसरा मुद्दा तुम्ही काय सांगितलं, त्याच्या अगोदर फ्रेंडशिप असं सांगितलं. ठीक आहे, दरवेळेस फ्रेंडशिप असेल असं गरजेचं आहे का? चायना बरोबर आपलं काही अंशी चांगले संबंध पण आहेत आणि बऱ्याच बाबींमध्ये आपले टेन्शन्स पण आहेत, पण तेही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. बरोबर आहे ना. सध्या ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेचे संबंध सुद्धा ताणले गेलेले आहेत. बरोबर आहे, टॅरिफचा विषय होता की ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांनी जे वक्तव्य केलेले त्यावरती तो विषय असेल, अशा अनेक बाबी आहेत. सो ताणतणाव ही आहे, फ्रेंडशिप ही आहे, टेन्शन ही आहे. सो त्यामुळे फ्रेंडशिप पर्यंत फक्त ते मर्यादित नाही. फ्रेंडशिप महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. आपला हेतू आहे सगळ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा, मात्र ते दरवेळेस शक्यच होईल असं गरजेचं नाही. ठीक आहे, तिसरा बाब तुम्ही सांगितली बिझनेस किंवा ट्रेड, कॉमर्स, इन्व्हेस्टमेंट, त्याला आपण म्हणूया. अगदी बरोबर आहे, हा आपल्यासाठी महत्वाचा नक्कीच एक ऍस्पेक्ट आहे. पण संबंध हे फक्त ट्रेड बिझनेसचेच असू शकतात का? नाही. ठीक आहे, सांस्कृतिक असू शकतात, लोकांसाठीचे संबंध, स्पोर्ट्सचे संबंध असू शकतात. खूप सुंदर पॉईंट सांगितलाय. ठीक आहे, रशिया बरोबर आपला बिझनेस खूप कमी आहे त्या मानाने, मात्र रशिया आपल्यासाठी स्ट्रॅटेजिक ऍस्पेक्ट मधून खूप महत्वाचा आहे. रशियाने अनेक गोष्टींसाठी भारताला मदत केली आहे. उदाहरणार्थ रशियाने आपल्याला डिफेन्समध्ये इतकं भरभरून दिले. जस्ट एक उदाहरण देतोय तुम्हाला समजवण्यासाठी, की उद्या आपण ठरवलं, मोदीजींनी ठरवलं की आजपासून रशियाचं आपण डिफेन्समध्ये काहीच घ्यायचं नाही, तरी पुढचे 4 दशक आपल्याला रशियाची मदत लागणार, जे आहे त्याला मेंटेन आणि स्पेअर पार्ट्स त्याचे मिळवण्यासाठी. इतकं रशियाचं महत्व आहे. मात्र एकूण बिझनेसचा विचार करता रशियाचा प्रमाण हा तुलनात्मक खूप कमी आहे. ओके, सो महत्वाचा ऍस्पेक्ट आहे, पण दॅट इज नॉट द ओनली थिंग.
आपण थोडासा अजून व्यापक विचार केला पाहिजे. सो व्हॉट इज मेंट बाय इंटरनॅशनल रिलेशन्स? आधी बेसिक इंग्लिशची डेफिनेशन सांगतो आणि मग मराठीची आपण पाहूयातच. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध हा जो टॉपिक आहे ना, हा थोडासा त्याचा कव्हरेज हा आपल्या इंग्लिश न्यूजपेपरमध्ये जास्त चांगल्या प्रमाणात आढळतो. ओके, मराठी वृत्तपत्रांमध्ये तुलनात्मक त्याची खोली जी आहे ती थोडीशी कमी असते. म्हणून आपल्याला सवय असलीच पाहिजे थोडंसं IR चे जे कन्सेप्ट आणि टर्म्स आहे ते इंग्लिशमध्ये माहीत आणि समजून करून घेण्याची. येते लक्षात आहे? आपण सगळं वर्गामध्ये मराठीतच बोलणार आहोत, मराठीतच मटेरियल देणार आहोत, हे सगळं बरोबर आहे. पण तरी देखील IR साठी मात्र करंट अफेअर्स समजून घेण्यासाठी थोडीशी तयारी आपण ठेवली पाहिजे. म्हणून ठिकठिकाणी मी तुम्हाला मराठी शब्द तर सांगणारच आहे, पण त्याचबरोबर त्यासाठीचा वापरलेला कॉमन जो इंग्लिश शब्द आहे तो सुद्धा अधोरेखित मी करणार आहे. ठीक आहे. सो IR इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे काय? इट इज द मॅनर इन विच two or more sovereign nation states regard with each other, especially in matters of political, social and economic, cultural aspects. ठीक आहे. काय इंटरनॅशनल रिलेशन्स? दोन किंवा त्यापेक्षा जास्त सॉव्हरेन सार्वभौम नेशन स्टेट्स राष्ट्र राज्य ज्या प्रकारे एकमेकांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करतात, मग ते राजकीय असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील किंवा कल्चरल सांस्कृतिक असतील, त्याला आपण काय म्हणतो? इंटरनॅशनल रिलेशन्स असं म्हणतो. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करणारा जो एक अकॅडमिक डिसिप्लिन आहे त्याचंही नाव तेच आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स. समजलं इथपर्यंत? एकदा मराठीची व्याख्या वाचूयात आपण पटकन. ओके, दोन किंवा अधिक सार्वभौम राष्ट्र राज्ये एकमेकांशी कशा प्रकारे परस्पर संवाद करतात आणि एकमेकांकडे कसे पाहतात, विशेषतः राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक संबंधांच्या संदर्भात, याला आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतो. ठीक आहे. पटकन ही मराठीची डेफिनेशन लिहून घ्याल तुम्ही. थोडंसं हात चालत राहिलं ना की आपला माइंड फ्रेश राहतो. काय बघा व्याख्यान काय म्हणते डेफिनेशन? दोन किंवा अधिक सार्वभौम राष्ट्र राज्ये एकमेकांशी कशा प्रकारे परस्पर संवाद करतात आणि एकमेकांकडे कसे पाहतात, विशेषतः राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक संबंधांच्या संदर्भात. राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक संबंधांच्या संदर्भात याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो दादा आपण? आंतरराष्ट्रीय संबंध. हा बॅच आपली मराठी असल्यामुळे मित्रा, बॅच जी आहे ती मराठीमध्ये चालणार आहे. आम्ही इंग्लिशमध्ये पण सांगतो ना, नो प्रॉब्लेम. द मॅनर इन विच, आपल्या मित्राची मराठी बॅच आहे. हा, मला पहिल्या लेक्चर तू बसलेला चांगला आठवतो. द मॅनर इन विच टू ऑर मोर नेशन स्टेट्स, the manner in which two or more nation states interact or regard each other, especially in political, economic or cultural spheres. Political, economic or cultural spheres is known as international relations. ठीक आहे. आता इथे काही महत्वाचे शब्द आले. सार्वभौम आलं, राष्ट्रराज्य आलं, बरोबर आहे ना? हे काय आहेत या संकल्पना? याला आपण अगदी बेसिक पासून समजून घ्यायचं आहे. आपण बिल्डिंग ब्लॉक्स
पायाभरणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्या 2 सेशन्समध्ये. तर म्हणून आपण एक एक संकल्पना घेऊन हे समजण्याचा प्रयत्न करूयात. सगळ्यात पहिले संकल्पना आली किंवा कन्सेप्ट आली कुठली, तर ती म्हणजे नेशनची. राष्ट्र राज्य आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिले राष्ट्र समजावं लागेल ना दादा आपल्याला, बरोबर आहे. तर राष्ट्र किंवा नेशन म्हणजे काय हो? ओके, लेट्स ट्राय टू अंडरस्टँड. आपण हा शब्द वापरतो का नाही? राष्ट्र, राष्ट्रवाद वगैरे आपण बोलतो. आता तुम्ही मला सांगायचं आहे की राष्ट्र या शब्दाचा अर्थ तुमच्या मते काय आहे? देश आहे. देश म्हणजे काय? नाही, लक्षात घ्या, आपण युपीएससीचे एस्पिरंट्स म्हणून मूलभूत संकल्पना हे आपण खूप क्लिअर ठेवल्या पाहिजे. एक सामान्य जीवनामध्ये, सामान्य लोकांच्या जीवनामध्ये ठीक आहे, आपण ते पर्यायवाचक म्हणून देश, राष्ट्र अनेक गोष्टी आपण सांगू शकतो. पण ऍज अ युपीएससी एस्पिरंट आपल्याला ते तंतोतंत माहित पाहिजे, प्रिसाइसली माहित असलं पाहिजे. सॉव्हरेन आहे त्याला आपण राष्ट्र म्हणतो. सो सॉव्हरेन कोणी असेल तर त्याला आपण राष्ट्र म्हणूयात. विशिष्ट सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक भावना लोकांच्या मध्ये. ओके, विशिष्ट, ठीक आहे. आपण आता अजून थोडंसं पुढे गेलो. तर मग राष्ट्र म्हणजे भावना झाली का, जमीन झाली का, लोक झाली? अच्छा, म्हणजे राष्ट्र म्हणजे भावना आहे. विशिष्ट जमिनीवर अरे तो बोलतोय, चांगला बोलतोय तो, बोलू दे त्याला. हा, ओके. सो फॉर एक्झाम्पल युरोपमध्ये, युरोप ही जमीन आहे, बरोबर आहे. तिकडे खूप सारे लोक राहतात. युरोपियन युनियन नावाचा त्यांचा एक एकत्रित येण्याचा त्यांचा एक प्लॅटफॉर्म स्ट्रक्चर पण आहे. मग ते युरोपचे सगळे लोक राष्ट्र झाले का? नाही. मग काय फरक पडला? समजतंय? युनिटीची भावना असणे असं तुम्ही म्हणताय, ठीक आहे. सो युनिटीची भावना हे अक्रॉस बॉर्डर पण असू शकते. राष्ट्र तुम्ही लँडशी कनोट करताय, बरोबर आहे ना. दादानी राष्ट्राला भावना सांगितलेलं आहे. मॅडमली भावनाचा अजून पुढे त्या घेऊन गेल्या त्यांनी युनिटी. भावना, युनिटी ही भावनाच आहे ना एका प्रकारे. आपण एक आहोत ही भावना आहे. येते लक्षात? तुम्ही सगळ्यांनी त्याच सेम संकल्पनेला वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं, ठीक आहे. पण ह्या सगळ्यांपेक्षा थोडंसं त्याच्यामध्ये फरक आहे. राष्ट्र कशाला म्हणतात? नेशन इज अ ग्रुप ऑफ पीपल. समजून घ्या काय आहे? ग्रुप ऑफ पीपल. जमीन नाही येते. उद्या सपोज इटालियन भाषिक लोक, जी एक नेशन आहे, त्यांना सगळ्यांना त्यांच्या देशाच्या बाहेर काढून टाकलं आणि त्यांना कुठेतरी लांब आफ्रिकेमध्ये जाऊन टाकून दिलं, तर ते नेशन नाही राहणार का? इटालियन नेशन नाही राहणार ते? तरी राहतात का? कारण नेशन, तुम्ही जे म्हणताय ना भावना, ते पुढचा टप्पा आहे थोडासा. व्हॉट इज नेशन? नेशन इज अ ग्रुप ऑफ पीपल who share something in common. हे लिहून ठेवा. What is nation? आपण येऊया त्याच्यावरती. आधी तुम्ही लिहून ठेवा. Nation is a group of people who share some common factors. ही बेसिक डेफिनेशन झाली. आता आपण त्याच्यात थोडंसं अजून खोलीत जाऊयात. नेशन हा जो शब्द आहे मित्रांनो, तो आलाय कशावरून? तो लॅटिन भाषेतून आलाय. त्याचा मूळ धातू, रूट वर्ड काय आहे? नेटिओ. तुम्ही नेटल, प्रीनेटल, पोस्टनेटल हे शब्द कदाचित वाचले असतील. जन्माला आल्याच्या नंतर आपण पोस्टनेटल म्हणतो. जन्म देण्याच्या अगोदर प्रीनेटल असं म्हणतो. सो नेटिओ हे कशाशी निगडीत आहे? तर नेटिओ इज कन्सर्न्ड विथ व्हॉट? बर्थ. ओके. कॉमन, ज्याला आपण म्हणूयात ना लिनिएज किंवा वंश परंपरा ज्यांची आहे, त्याला लॅटिन भाषेचा रूट वर्ड आहे नेटिओ.
ज्यांचा एकाच वंशामध्ये जन्म झालेला आहे त्याच्यासाठी मूळ धातू काय? नेटिव्ह. आणि त्या नेटिव्ह वरूनच नेशन हा शब्द जो आहे तो तयार झालेला आहे. सो थोडक्यात सांगायचा मुद्दा काय आहे की बघा, दोन सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांचं प्रोफेशन सेम आहे, त्यांचं एज्युकेशन सेम आहे, ते एकाच कंपनीमध्ये काम करतायत, पण ते एक नेशन म्हणून ओळखले जाऊ शकतात का? एका नेशनचा पार्ट म्हणून नाही का? कारण एक मे बी चायनाचा आहे आणि दुसरा भारताचा आहे. सो एव्हरीथिंग इज सेम, एज्युकेशन सेम आहे, प्रोफेशन सेम आहे, कंपनी सेम आहे, सॅलरी म्हणजे सोशल प्रोफाईल, इकॉनॉमिक प्रोफाईल सेम आहे. मात्र ते एक राष्ट्र होऊ शकतात का? एका राष्ट्राचा भाग होऊ शकतात का? नाही. का? राष्ट्राचा भाग होण्यासाठी काय पाहिजे? यू मस्ट बी बॉर्न इन सेम अँसेस्ट्री. सारख्या किंवा समान वंश परंपरेमध्ये जन्म घेतलेला असला पाहिजे. हे समजलं तुम्हाला? जर का आपण समान वंश परंपरेमध्ये जन्म घेतला तर आपोआपच आपल्या अनेक बाबी ज्या आहेत त्या कॉमन होतात. बरोबर आहे ना? ओके. फॉर एक्झाम्पल आपली भाषा असू शकतं, बरोबर आहे, आपला वंश तोही कॉमन होतो, आपल्या सांस्कृतिक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सारख्या समान होतात का नाही? तर याच्यावरून बेनेडिक्ट अँडरसन असं म्हणतो की मानवजात ही इमॅजिन्ड कम्युनिटी क्रिएट करते बेस्ड ऑन दीज फॅक्टर्स, की आपण सगळे सेम आहोत, आपला सगळ्यांची वंश परंपरा एकच आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळे काय आहोत? आपण एक राष्ट्र आहोत. इथे लक्षात आहे तुम्हाला? ठीक आहे. सेम लिनिएज मध्ये बॉर्न झाल्याच्या नंतर कॉमन फॅक्टर्स तयार होतात, त्याच्या बेसिसवरती आपण एक इमॅजिन कम्युनिटीमध्ये बिलीव्ह करतो. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज कॉल्ड एज नेशन. ओके. दिस नेशन इज इमॅजिन्ड. ओके. कारण हे फिजिकल नाहीये ना. तुम्ही आणि दोन चायनीज व्यक्ती आहेत, आपण चायनीज आहोत, हे चायनीज असण्याला काही फिजिकल आधार नाहीये ना. ती एक भावना आहे, ती ऍबस्ट्रॅक्ट आहे. ठीक आहे. सो नेशन इज व्हॉट? कल्पनात्मक, इमॅजिन्ड आहे ते. ओके. व्यक्ती निरपेक्ष म्हणजे व्यक्ती केंद्रित नाहीये ते. आपण कुठल्या एका व्यक्तीमुळे चायनीज आहोत किंवा भारतीय आहोत किंवा श्रीलंकन आहोत असं नाहीये. तर ते कलेक्टिव्ह आयडेंटिटी आहे. सेकंड पॉइंट. अँड थर्ड, दिस इज ओव्हरटली पॉलिटिकल. नेशन ही संकल्पना मुळात एक राजकीय संकल्पना आहे. राजकीय असणं म्हणजे काय हो? हा शब्द मी मागच्या क्लासमध्ये विचारला होता तुम्हाला. पॉलिटिक्स. व्हॉट इज मेंट बाय पॉलिटिक्स? सांगितले ना मागच्या क्लासमध्ये? सांगितलं होतं? आठवतंय का नाही? नाही सांगितलं? बरं ठीक आहे. तुम्ही सांगा बरं. पॉलिटिक्स हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो. पॉलिटिक्सचा अर्थ काय आहे? व्हॉट इज मेंट पॉलिटिक्स? विशिष्ट विचारधारावरती काम करणे किंवा तिचा पुरस्कार करणे, अंगीकरण करणे. ठीक आहे. तो पॉलिटिक्सचा एक भाग नक्कीच आहे, पण दॅट इज नॉट व्हॉट पॉलिटिक्स इज इन टोटॅलिटी. अच्छा, त्याला दुसरा प्रश्न मग. विचारधारा कशासाठी लागते आपल्याला? विचारधारा खूप महत्वाची आहे राजकारणामध्ये, पण ती कशासाठी लागते? सत्ता कशासाठी लागते आपल्याला? सत्तेमध्ये काय मिळतं? थोडंसं अजून पुढे जातो पण पद मिळतं. पदात काय आहे? अधिकार, पॉवर आहे. ठीक आहे. मला तिथपर्यंत घेऊन जायचं होतं. सो पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ काय? पॉवर मिळवण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण संघर्ष. ठीक आहे. मिळवणंच नाही तर टिकवणं सुद्धा. व्हॉट इज पॉलिटिक्स? पॉलिटिक्स इज दी स्ट्रगल. लिहून घ्या हे कुठेतरी. पॉलिटिक्स इज दी स्ट्रगल टू अटेन अँड रिटेन. अटेन अँड रिटेन काय बाळा? पॉवर. राजकारण काय आहे? हा सतत चालणारा संघर्ष आहे. कशासाठी? तर पॉवर मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? पॉलिटिक्स म्हणतो. आता हे सत्ता किंवा पॉवर मिळवणं हे एकट्याला शक्य नसतं.
त्यासाठी मानव जातीला वेगवेगळ्या घटकांमध्ये स्वतःला ऑर्गनाईज करावं लागतं. ओके. आणि त्याच्यातच एक महत्वाचा जो घटक आहे ज्यात मानवजात विभागली गेलेली आहे ते म्हणजे राष्ट्र. ओके. राष्ट्राची गरज का आहे? कारण आपल्याला पॉवर इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये गरजेचं आहे. समजतंय तुम्हाला? बघा, व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंटला उचलून घेऊन गेला की नाही ट्रम्प? बरोबर आहे का नाही? का? ट्रम्पकडे पॉवर आहे, व्हेनेझुएलाकडे नाहीये. सगळ्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचा उल्लंघन करत झालेला हा प्रकार आहे. पण अमेरिका का करू शकतो हे? श्रीलंका करू शकतो का? नाही. ठीक आहे. वाय? बिकॉज ऑफ पॉवर. सो वाय डू वी हॅव कन्सेप्ट लाईक नेशन? बिकॉज देर इज अन इनहेरंट नीड. ती गरज आहे सत्ता किंवा पॉवर आपल्याकडे ठेवण्यासाठी. समजते हे? मी पुन्हा आता टप्प्याटप्प्याने घेऊन येतो. आपण काय पाहिलं? पहिले आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय? त्यात आपल्याला लक्षात आलं की राष्ट्र राज्यांचे संबंध म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. मग राष्ट्र राज्य म्हणजे त्याच्यात मग राष्ट्र काय आणि राज्य काय हे समजून घेतलं पाहिजे आपण. मग आपण गेलो राष्ट्रामध्ये. ठीक आहे. राष्ट्र काय आहे? बिंग बॉर्न इन द सेम लिनिएज. ओके. जे लोक, जे व्यक्ती समूह एक सेम लिनिएज मधले वंश परंपरेचे असतात, तर ते लोक जे आहेत ते एक इमॅजिन कम्युनिटीमध्ये बिलीव्ह करतात. आणि ही जी कम्युनिटी आहे त्याच्यासाठी त्याला आपण राष्ट्र म्हणतो. आणि राष्ट्र हा नेहमी 3 गोष्टी तिथे बघायला मिळतात. एक, फिजिकल नाहीये, इमॅजिन्ड आहे. दुसरं, ती व्यक्तिभोवती नाहीये, ती कलेक्टिव्ह आहे. दुसरं. आणि तिसरं, मुळात तिची गरज कशासाठी आहे? तर ती राजकीय हेतूसाठी तिची गरज आहे. समजलं आता इथपर्यंत तुम्हाला? टप्प्याटप्प्याने आपण जातोय मित्रांनो. ओके. जेव्हा एखादा समुदाय अशा एकात्मतेची जाणीव त्याला वाटते, आपण एक आहोत. का? कारण आपण एका वंश परंपरेमधून आलेलो आहोत. तर काय होतं? तर सामूहिक हितसंबंधांची जाणीव व्हायला लागते. म्हणजे काय? वी आर ऑल वन. दॅट इज वाय वी हॅव कलेक्टिव्ह सेल्फ इंटरेस्ट. सामूहिक हितसंबंध. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. उद्या युपीएससीने ठरवलं की आम्ही नोटिफिकेशन काढला होता परीक्षेचा, पण यावर्षी आमचा मूड नाही, आम्ही परीक्षा घेणार नाही. काय होणार? तुम्ही सगळे रस्त्यावरती उतरणार एकमेकांच्या साथीने. तुम्ही आंदोलन एमपीएससीच्या मुलांनी केलंच ना? ठीक आहे. भरपूर आंदोलनं केली. का करताय हे आंदोलन? बिकॉज सामूहिक हितसंबंधांची जाणीव आहे. तूही एमपीएससी ऍस्पिरंट आहे, मी एमपीएससी ऍस्पिरंट आहे. आपल्या दोघांचे स्वप्न सारखे आहेत. त्या स्वप्नांवरती आहे कुठेतरी आपल्याला आव्हान आल्यासारखं वाटतंय. मग आपण काय करतो? एकत्रित येतो. सो फिलिंग ऑफ वननेस लीड्स टू व्हॉट? नेक्स्ट, फिलिंग ऑफ कलेक्टिव्ह सेल्फ इंटरेस्ट. सामूहिक हितसंबंधांची जाणीव व्हायला लागते. समजतं हे? येस नो काइंड्स? जोरात सांगा दादा, समजतंय तुम्हाला? कलेक्टिव्ह सेल्फ इंटरेस्ट. एका देशामध्ये अनेक राष्ट्र घेऊयात आपण. चांगला प्रश्न आहे तुमचा. आपण पुढे येणार आहोत त्याच्यावरती. ठीक आहे. आणि स्वायत्तेची जाणीव प्राप्त करून देतो. आता आपले हितसंबंध सेम आहेत. ओके. आपल्याला संघर्ष करायचा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आपल्याकडे सार्वभौमता असली पाहिजे. आपल्याकडे आपली सत्ता असली पाहिजे. आपले निर्णय स्वतः घेण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. ठीक आहे. जेव्हा नेशन असण्याची फिलिंग येते तेव्हा आपोआप हे चक्र सुरू होतं. आता बघा, इंग्रजांचा काळ बघा. ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती. आलती का नाही दादा? खोटं सांगतोय मी? नाही ना? आली होती. भारतात आली आणि तिने एक एक करून सगळ्या भारतीय लोकांना हरवलं. मराठ्यांना हरवलं, म्हैसूरला हरवलं, अवधला हरवलं, बंगालला हरवलं. सगळ्यांना हरवत गेले. त्यांच्या सैन्यामध्ये काम करणारे लोक कोण होते? भारतीयच होते. ओके. एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान करणारी लोक कोण होती? भारतीयच होती ना? बरोबर आहे. ब्रिटिशांना मदत करणारे कोण होते शेवटी? ठीक आहे. प्लासीच्या युद्धामध्ये युद्ध झालंच नाही. नवाबला जो आहे तो कसं मारलं? कट कारस्थान करून मारलं ना. आणि कट कारस्थान करण्यामध्ये कोण सामील होतं? नवाबचीच लोक होती. राईट. सो ते फिलिंग ऑफ वननेस कुठेतरी कमी होता. ओके. नंतरच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे फिलिंग ऑफ वननेस जनरेट झाला, तर भारतीय म्हणून आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरलो का नाही संघर्षासाठी? राईट. का? फिलिंग ऑफ वननेस. त्याच्यातून
सामूहिक हितसंबंधांची जाणीव होते. त्याच्यातून आपल्याला जर का आपले हितसंबंध प्रोटेक्ट करायचे असतील तर आपल्याकडे आपली स्वायत्ता असली पाहिजे. ठीक आहे. सो याच्यातून पुढे काय जन्माला येतो? नेशन स्टेट. इथे लक्षात, आपण का इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करत होतो? सरकार त्यांचंही होतं, आपलंही आहे नंतर त्याच्यानंतर. मग सरकारच आहे ना, मग त्यांचं असल्याने काय बिघडतं? परके होते म्हणून काय झालं? कशा होत्या पॉलिसीज? ओके, त्यांच्या भावना खूप योग्यच आहेत, फक्त शब्द वेगळे वापरले पाहिजे. हार्श पॉलिसीज पेक्षा त्यांच्या जे धोरणं होती ती शोषण करणारी होती. भारताचं शोषण करून त्यांच्या मायदेशाचा कसा फायदा होईल यासाठीचे त्यांचे सगळे धोरण होते. यासाठीच सगळं आपण खटाटोप केला होता. सपोज जर का इंग्रज तुलनात्मक तितकंच न्याय भारतीय लोकांना देत राहिले असते आणि इथल्या खरंच डेव्हलपमेंटसाठी कटिबद्ध राहिले असते तर कदाचित गरजच पडली नसती. बरोबर आहे ना? पण तसं होत नाही हे आपल्याला जाणवलं. म्हणजे काय, आपले हितसंबंध जर का आपल्याला राखायचे असतील तर आपली स्वायत्ता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून पुढे कन्सेप्ट येते राष्ट्र राज्याची. समजलं आता तुम्हाला इथपर्यंत? येस, नो, कांट से? ठीक आहे, ओके, चलो लेट्स गो अहेड. याच्यातून पुढचा प्रश्न येतो. सो बघा आपण कसं कसं चाललोय. आपण पहिले पाहिलं IR, त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं की नेशन आणि स्टेट या दोघांना कॉम्बाईन करून नेशन स्टेट ही काहीतरी संकल्पना आहे बाबा, आपल्याला माहित नाही काय ते बघू पुढे. मग त्याला आपण विभागलं. पहिले आपण नेशन समजून घेतलं. ठीक आहे. आता आपण पुढची एक संकल्पनेवरती जातोय. पुढची संकल्पना काय? मग राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राष्ट्रवाद काय असतं? अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. ही जी लोक आहेत ज्यांना वाटतंय की आपण एक आहोत, त्यांच्यामध्ये एक असण्याची ती जी भावना आहे ना, ती राष्ट्रवाद. इथे आपला कन्फ्युजन होतो. आपण कशालाही राष्ट्रवाद म्हणतो, कशालाही राष्ट्र म्हणतो, कशालाही राष्ट्रराज्य म्हणतो. सो आपल्याला क्लॅरिटी महत्वाची. राष्ट्र म्हणजे काय? ती लोक. आणि राष्ट्रवाद म्हणजे काय? त्यांच्यात असलेली भावना. समजलं आता हे? व्हॉट इज राष्ट्र आणि व्हॉट इज राष्ट्रवाद? पुन्हा रिपीट करू. राष्ट्र ग्रुप ऑफ पीपल, राष्ट्रवाद फिलिंग ऑफ वननेस, एक असण्याची भावना, ते म्हणजे राष्ट्रवाद. ओके. एकाच राष्ट्राचे सदस्य असल्याची भावना म्हणजे राष्ट्रवाद. सो हा एक इमोशन आहे. ओके. नेशन हा ग्रुप आहे. ही भावना सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे थोडी व्यक्ती सापेक्ष आहे. ज्या व्यक्तीला एखाद्याला खूप इंटेन्सिव्हली ते वाटत असेल, एखाद्याला तुलनात्मक कमी इंटेन्सिटीने वाटू शकतो, एखादा कदाचित त्याला ऍग्रीच करणार नाही. ओके. सो त्यामुळे ही जी भावना आहे, तर भावना हिला काही आपण फॉर्म्युला नाही ना भावनेला. भावना ही कधी तीव्र असते, कधी कमी असते. त्यामुळे एक महाराष्ट्राच्या एका कवीने लिहिले ना की भारत हा कधी कधी माझा देश असतो. बरोबर आहे ना? आपली एक ती प्लेज असते ना शाळेच्या अगोदर, भारत हा माझा देश आहे, सर्व भारतीय हे माझे बांधव आहेत, भगिनी आहेत, जे काही. मग त्यांनी काय लिहिलं? भारत हा कधी कधी माझा. म्हणजे काय की सिच्युएशन वाईज आपण भारतीय होतो. बरोबर आहे. सो भावना जी आहे ती व्यक्ती सापेक्ष असते. ठीक आहे. फिलिंग ऑफ वननेस. ही भावना काही ओळख चिन्हांवरती आधारित असते. का आपण एक आहोत याच्यासाठी काहीतरी आपल्याला सिम्बल पाहिजे ना, काहीतरी युनिफाईंग फॅक्टर पाहिजे. आपण एक का आहोत याचं उत्तर काहीतरी आपल्याला सापडलं पाहिजे. फ्रेंच लोक एक का आहेत? काय आहेत फ्रेंच लोक? लँग्वेज वरती एक आहे. ठीक आहे. तसंच इस्रायलचे लोक एक का आहेत? धर्माच्या आधारावरती ते एक आहेत. सो हे काय आहेत? हे सगळे ओळख चिन्ह आहेत ज्याच्यावरती हे आधारित आहे. तर याच्यामध्ये काय काय ओळख चिन्ह असू शकतात? भाषा असू शकतं. ठीक आहे. वंश किंवा एथनिसिटी असू शकतं. फॉर एक्झाम्पल युरोप मधल्या स्लाव लोकांना
20व्या शतकाच्या सुरुवातीमध्ये वाटत होतं की आपण सगळे स्लाव वंशाचे जे लोक आहोत, आपण सगळे एक आहोत आणि आपण एकत्रित येऊन एक नवीन मोठं राष्ट्रराज्य उभारलं पाहिजे. मग त्यांच्या ह्या भावनेतून जन्माला आलेला देश म्हणजे, नाव सांगू शकाल? गेस. युगो स्लाविया. स्लाव दिसतंय याच्यामध्ये? ठीक आहे. का? कारण वंशाच्या आधारावरती आपण एक आहोत. समजलं हे? सो ही जी फिलिंग आहे सुटसुटीत, ती आधारित आहे काही विशिष्ट चिन्हांवरती. हे चिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आढळतात. युरोपमध्ये प्रामुख्याने 2 आहेत, भाषा आणि वंश. समजलं हे? ठीक आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता, भारत सारखा जो देश आहे, आपल्या देशामध्ये एक भाषा आहे का हो? नाही. आपल्या देशामध्ये एक वंश आहे का हो? नाही. ठीक आहे. आपल्याकडे बघा फेअर अँड लवलीचं जे ऍड येते ना, त्याच्यावरती एक ते स्किनचं कार्ड दाखवतात बघा. आपल्याकडे सगळी व्हरायटी स्टार्ट टू एंड. वंश आपलं एक असू शकतं का? होऊ शकत नाही. आपल्याकडे आर्य पण आहे, द्रविडियन पण आहे, मंगोलॉइड आहे आणि सगळी मिक्सिंग आहे. सो त्यामुळे एक वंश नाहीये जसं युरोपमध्ये आढळू शकतं. तर युरोपमध्ये का असं होऊ शकतं? कारण युरोपची देश खूप छोटी आहेत, आपल्याला ते लक्षात येत नाही. मुलं देवाघरची फुलं म्हणत म्हणत बाळा आपण 150 कोटीच्या रेंजमध्ये आपण गेलोय. तुम्ही जर का ब्रिटनचा साईज पाहिला तर ब्रिटनचा साईज हा हरियाणाचा साईज आहे. त्यांच्याकडे 5-7 कोटी त्यांची पॉप्युलेशन आहे. आपल्याकडे तसं नाही ना, आपल्याकडे कॉम्प्लेक्सिटी खूप आहे. सो भारतामध्ये कशाच्या आधारावरती आहे? तर कॉम्पोजिट कल्चर, संमिश्र कल्चर, याच्यावरती आधारित आपला राष्ट्रवाद आहे. आपले जे देशाचे फाउंडिंग फादर्स आहेत, ज्यांनी आपल्या देशाला घडवलं, संविधान बनवलं, ते खूप हुशार लोक होती. त्यांना माहित होतं की युरोप सारखा आपला देश होऊच शकत नाही. आपली पार्श्वभूमीच वेगळी आहे. भारत हा सिव्हिलायझेशनल स्टेट आहे आणि त्यामुळे आपण ह्या जर का बाबींवरती आपण फोकस केलं तर आपल्या देशाला आपण योग्य दिशेमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी नेहमीच स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासून आपल्या कॉम्पोजिट कल्चरला आपला आधार बनवला. समजतंय तुम्हाला हे? येस, नो, कांट से? ठीक आहे. आपल्या कॉम्पोजिट कल्चरमध्ये बघा अनेक गोष्टी साम्य आहेत. तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास करा, अनेक गोष्टी आपल्याला समान दिसतात. काय समान दिसतं आपल्याला? आपल्या वेशभूषामध्ये बऱ्याच ठिकाणी समानता आहे. ओके. आपल्याकडे तुम्ही पहा की टॉलरन्स हा जो कल्चर आहे, वेगवेगळ्या धर्म पंथ याच्याबद्दल आदर असणे, याच्यामध्ये समानता आहे. एकमेकांच्या जे काही रिलिजियस साइट्स असतील त्याच्याबद्दलची आस्था आपल्याला समान दिसते. बरोबर आहे का नाही? सो कल्चरमध्ये देर आर मेनी थिंग्स विच वी शेअर टुगेदर. कास्ट सिस्टम चुकीची गोष्ट आहे, पण कास्ट सिस्टम ही आपल्याला पूर्ण देशात दिसते. बरोबर आहे ना? राईट. त्याच्यातल्या ज्या काही नेगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत त्या आपण बाजूला सोडूयात, पण एक कनेक्टिंग दुवा तो आहे. संस्कृत ही भाषा पूर्ण देशव्यापी आहे. तिचा इतिहास जो आहे तो पूर्ण देशामध्ये आपल्याला सापडतो. 4 धाम ही संकल्पना आपल्या देशामध्ये चारी ठिकाणी, चारी बाजूला 4 धाम आहेत. बरोबर आहे. ज्योतिर्लिंग असतील, अशा अनेक गोष्टी आपल्या कॉमन आहेत. सो त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज आवर कॉम्पोजिट कल्चर. आणि याच्या विपरीत पाकिस्तानची जी डिमांड उभी राहिली होती ती कशाच्या आधारावरती होती? 2 नेशन थिअरी. धर्माच्या आधारावरती हा सबकॉन्टिनेंट जो आहे तो डिवाइड करायचा. धर्म ही प्रायमरी आयडेंटिटी असली पाहिजे आणि त्याच्या आधारावरती राष्ट्राची व्याख्या केली गेली पाहिजे. इस्रायल तशा स्वरूपाचा देश आहे. इस्रायलचा जन्म सुद्धा धर्माच्या आधारावरती आहे. ओके. पाकिस्तान ही तसाच आहे. जगात 2 देश असे आहेत जे पूर्णतः धर्माच्या आधारावरती जन्माला आलेले आहेत. तुम्हाला असं वाटेल सर सौदी अरेबिया पण नाही का हो? ओके. सौदी अरेबिया हे राजेशाही आहे. अल सौद नावाचं राजघराणं आहे, तिथं राज करतं, त्यांच्या नावाने आहे ते. तिथे जगातले इतर मुस्लिम जाऊन जे आहे कुठलेही अधिकार क्लेम करू शकत नाही, ते हाकलून देतील. ओके. त्यांची जी डेफिनेशन आहे ती ट्रायबल आणि लोकल एथनिसिटीवरती आधारित आहे. इथे लक्षात. सो तिथे जरी
बहुसंख्य मुस्लिम असले आणि तिथे इस्लामच्या 2 महत्वाचे साईट्स जरी असले मक्का मदिना, तरी देखील तो देश जो आहे तो धर्माच्या आधारावरती जन्मलेला नाही. समजलं हे? इस्रायलमध्ये जे कोणी जीव असतील जगभरामध्ये ते बॅगेज उद्या उठून जाऊन इस्रायलची नागरिकता घेऊ शकतात. माहिती आहे तुम्हाला हे? यहुदी. येस. भारतामध्ये आपल्या रत्नागिरीला बेने इस्रायल नावाचा एक समुदाय होता. हे मराठी भाषिक जीव किंवा यहुदी ते अनेक शतकांपासून भारतात स्थायी होते. मराठी भाषा त्यांची मातृभाषा झाली होती. मात्र त्यांच्या ज्या काही धार्मिक परंपरा होत्या त्या सगळ्या ते त्याचं पालन करत असे. इस्रायल जेव्हा जन्माला आला आणि इस्रायलने अपील केली जगभरातल्या यहुदींना किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही इथे या, आपण नवीन राष्ट्र राज्य बनवलंय, त्याच्यासाठी आपण मेहनत घेऊ. अनेक लोक गेली, त्यात महाराष्ट्रातली ही मंडळी गेली. आता त्यांच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढ्या तिथे जन्माला आलेल्या आहेत आणि त्या अजूनही मराठी बोलतात. युट्यूबला व्हिडिओ आहेत, छोटी छोटी मुलं 6-7 वर्षांची ते मराठी बोलताना तुम्हाला पाहायला मिळतील. का? कारण ते रिलिजनच्या आधारावरती तिथे गेले, भाषेच्या नाही. हे इस्रायलचं वैशिष्ट्य. ओके. पाकिस्तानचा प्रयोग फसला. कसा फसला तो? पाकिस्तान धर्माच्या आधारावरती बनवून घेतला, मात्र 25 वर्षाच्या आतमध्येच तिकडे भाषेच्या आधारावरती फाळणी झाली का नाही झाली? बांगलादेश स्वतंत्र झाला. ठीक आहे. काय बेसिस होतं? लिंग्विस्टिक डिस्क्रिमिनेशन. सो रिलिजनच्या आधारावरती तो राष्ट्र राज्य उभा राहू शकला नाही. आता बलुचिस्तानमध्ये वेगळे होण्याची मागणी आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना? तिथं पठाण लोकांचं आणि तिकडे अफगाणिस्तान, तिकडे टेन्शन चालू आहे. ते सगळ्या बाबी आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत पुढे. पण लक्षात आलं तुम्हाला हे? ठीक आहे. सो दिस इज व्हॉट? दिस इज नॅशनलिझम. सो डिड वी अंडरस्टँड व्हॉट इज IR? We understood what is nation. We understood this feeling of nationalism. आलं लक्षात तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे. काय करतोय आपण? एक एक संकल्पना आपण क्लिअर करत करत पुढे जातोय. ठीक आहे. याच्यानंतर पुढे येते आयडिया और कन्सेप्ट ऑफ स्वनिर्णयाचा अधिकार किंवा ज्याला आपण सेल्फ डिटर्मिनेशन असं म्हणतो. काय म्हणतात याला? सेल्फ डिटर्मिनेशन. नोट्स मध्ये सगळे डिटेल्स येतील, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सेल्फ डिटर्मिनेशन म्हणजे काय? सेल्फ डिटर्मिनेशनचा अर्थ असा होतो की प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्र म्हणजे काय? ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे. प्रत्येक राष्ट्राला आपलं राजकीय भवितव्य स्वतः ठरवण्याचा, साकारण्याचा अधिकार आहे. त्याला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल ऑफ स्वनिर्णय किंवा सेल्फ डिटर्मिनेशन. ही संकल्पना का आली बरं जगामध्ये? आपण एक हुशार स्पीशी आहोत. हुशार का आहोत? कारण आपण नवीन आयडियाज घडवतो, समजतो आणि त्याच्या आधारावरती नवीन जग आपण उभं करतो. प्रत्येक शतकामध्ये काही नवीन संकल्पना येतात. मागच्या शतकाच्या सुरुवातीला ही संकल्पना सेल्फ डिटर्मिनेशन ही जगभरामध्ये खूप तिला प्रतिसाद मिळाला किंवा तिला ऍक्सेप्टन्स मिळाला. त्या काळामध्ये पूर्ण जग हे व्यापलेलं होतं युरोपच्या साम्राज्यवादामध्ये. ब्रिटनचं भलं मोठं साम्राज्य, त्या खालोखाल फ्रान्स, डच असे अनेक लोकांची साम्राज्य होती. आता ह्या साम्राज्यांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्लेसेसमध्ये मायनॉरिटीज होत्या. ठीक आहे. त्या मायनॉरिटीज वरती छळ अत्याचार हे होत होते आणि या छळ अत्याचारांमधून संघर्ष आणि युद्धे ही समोर येत होती. या सगळ्या युद्धांचा जो अल्टिमेट ग्रँड फिनाले झाला तो वर्ल्ड वॉर 1 होता. त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं. जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जगाला नवीन पहाट देण्यासाठी काही तत्वे मांडली. त्या तत्वांपैकी एक तत्व काय होतं? प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन. ओके. प्रत्येक राष्ट्राला आपला स्वतःचा राजकीय भवितव्य साकारण्याचा पूर्णपणे अधिकार असला पाहिजे. कुठलीही आयडिया ही लगेच ऍक्सेप्ट होत नाही.
कारण नवीन आयडिया ह्या जुन्या व्यवस्थेला आव्हान देत असते. ठीक आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये जे लोक प्रस्थापित असतात ते नवीन विचारांना सहसा ऍक्सेप्ट करत नाही. तुमच्या घरामध्ये कदाचित तुम्ही लव्ह मॅरेजचा मुद्दा मांडला तर घरात काय तिथं आतंक होईल तुम्हाला माहिती, हो की नाही? बरोबर आहे. आता अर्थात आता जग बदललंय, कदाचित तुमचे पेरेंट्स जास्त फ्लेक्झिबल ओपन असतील, पण अगदी मागच्या पिढीमध्ये इट वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. येते लक्षात? किंवा आंतरजातीय विवाह करायचं ठरवलं, इट कॅन बी व्हेरी ट्रिकी. बरोबर आहे. भारतामध्ये अजूनही त्याच्यावरून मर्डर्स होतात का? कारण जुने लोक नवीन आयडिया सहसा ऍक्सेप्ट करत नाही. सो तसं हा जो विचार आहे सेल्फ डिटर्मिनेशनचा, हा त्यावेळेस मांडला गेला, पण ऍक्सेप्ट व्हायला कॉमनली त्याला थोडा थोडा वेळ लागणार आहे. मात्र अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये पहिले लीग ऑफ नेशन्स आणि नंतर युनायटेड नेशन्स या दोघांनी या विचाराचा समर्थन केलं, त्याचे पुरस्कर्ते आहेत. आणि त्याच्यामुळे आज जगामध्ये जी व्यवस्था आपण पाहतोय, 193 नेशन स्टेट्स आहेत ज्यांना टेक्निकली प्रत्येकाला, तो किती का छोटा असेल ना, अगदी व्हॅटिकन सिटी असेल किंवा मोनॅको असेल, युरोपमध्ये मोनॅको नावाचं शहर आहे. ओके, इट्स ऑल्सो अ सॉव्हरेन एंटिटी. त्याच्या छोट्याशा मोनॅकोला सुद्धा अधिकार आहे त्याच्या सेल्फ डिटर्मिनेशनचा. ठीक आहे. हे सगळ्यांना पटतंय, मान्य? आता तुम्ही मला हे सांगू नका मग ट्रम्प असं कसं काय वागतोय, तर तिथं बडी तो कान पिढी. ओके, पॉवर त्याचा गैरवापर हा नेहमीच होत राहतो, तो आपण बाजूला ठेवूयात. पण एक अकॅडमिक संकल्पना म्हणून सेल्फ डिटर्मिनेशन ही सगळ्यांना तितक्याच लेवलवरती प्राप्त आहे. समजलंय तुम्हाला? ओके, सो नेशन पाहिलं आपण, नॅशनलिझम पाहिलं, प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन पण आपण समजून घेतलं. ओके, लेट्स गो अहेड अँड सी द नेक्स्ट आयडिया. यानंतर पुढचा टर्म येतो तो म्हणजे राज्य, स्टेट. ठीक आहे. स्टेट म्हणजे काय हो? तुम्ही बऱ्याच जणांनी, जेव्हा मी नेशन स्टेट विचारलं तर तुम्ही काही व्याख्या मला सांगितल्या. हा, भौगोलिक व्याख्या सांगितल्या. मला सांगा बरं, राज्य स्टेट म्हणजे काय असतं? सार्वभौम एखादी एंटिटी असेल तर ती स्टेट असते. लोकसंख्या असली पाहिजे. हा हा, वाचलाय तुम्ही स्लाइड. गुड गुड गुड, दॅट्स अ स्मार्ट थिंग. येस, हुशार आहे मुलगा. बरं सांगा, दोन गोष्टी तर सांगितल्या त्यांनी. एखाद्या एंटिटीला स्टेट म्हणायचं असेल तर त्याच्याकडे काही निकषची पूर्तता असली पाहिजे. काय आहेत ते निकष? पहिली गोष्ट, भूभाग असला पाहिजे. ठीक आहे. लोक असली पाहिजे. ठीक आहे. लँग्वेज, स्टेटला लँग्वेज. ठीक आहे. हा, आपण येऊया त्याच्यावर. मुद्दा इरेलिव्हेंट नाहीये, पण फक्त त्याला फाईन ट्यून करावं लागेल. सो वी शुड हॅव नंबर 1 लँड, नंबर 2 पॉप्युलेशन, नंबर 3 गव्हर्नमेंट. ओके, नंबर 3 गव्हर्नमेंट आणि नंबर 4 सॉव्हरेंटी. ह्या सार्वभौमता. ठीक आहे. ह्या 4 गोष्टी जेव्हा एखाद्या एंटिटीकडे असतात तर त्याला आपण काय म्हणतो? स्टेट आहे. okay? आता आपण हे निकष सगळीकडे लावून बघू शकतो, जस्ट गंमत म्हणून आणि टू मेक माय पॉइंट क्लिअर. आपला क्लास आहे UPSC गाईड. आपण बघूयात याला स्टेट म्हणता येतं का. पहिली गोष्ट, याच्याकडे लँड आहे का स्वतःच? नाही. ठीक आहे. गव्हर्नमेंट आहे का? नाही. लोक आहेत का? नाहीये. चौथा काय बोललो तुम्ही? सार्वभौमता नाही. सो याला स्टेट म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. ठीक आहे. पण अशोकचा काळ आपण बघूया. मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्याकडे जमीन होती का? टेरिटरी, क्षेत्र होतं? होतं. त्याच्याकडे सरकार, गव्हर्नमेंट होतं का? होतं का नव्हतं? होतं. ठीक आहे. तिसरं, त्याच्याकडे पॉप्युलेशन होतं का? लोक होती ना? होती. चौथी गोष्ट, सॉव्हरेंटी. सॉव्हरेंटी होती का? होती ना? अशोकच्या वरती अजून कोण मोठा सम्राट माहिती आहे का तुम्हाला? नाही. अल्टिमेट पॉवर त्याच्याकडे आहे.
सो या 4 गोष्टी अशोक मौर्याच्या साम्राज्यामध्ये होती. तर त्याला आपल्याला स्टेट म्हणता येईल का? म्हणता येणार का नाही? राज्य म्हणता येईल? दादा तुमचं काय मत आहे? म्हणता येणार? ठीक आहे. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्टेट. प्राचीन काळ असो, मध्ययुगीन काळ असो किंवा आधुनिक जग असो, ज्या एंटिटीकडे ह्या 4 गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो? राज्य म्हणतो. समजलंय तुम्हाला? येस नो काइंड से? ठीक आहे. ही व्याख्या कोणी दिलेली आहे? ही व्याख्या दिलेली आहे जेम्स गार्नर यांनी. जेम्स गार्नर यांनी हे 4 निकष आपल्याला सांगितलेले आहेत. कुठले निकष आहेत ते परत एकदा सांगा बरं मला. पॉप्युलेशन, लँड, गव्हर्नमेंट, सॉव्हरेनिटी. 4 गोष्टी आल्या की त्याला आपण स्टेट म्हणूयात. आज बघा पॅलेस्टाईन नावाची एक जागा आहे. ठीक आहे. थोडंफार तुम्ही न्यूज मध्ये वाचलं असेल थोडंफार. इस्रायल पॅलेस्टाईनचा मुद्दा चालू आहे सध्या. या पॅलेस्टिनियन लोकांकडे किंवा लोक आहेत का तिकडे? ओके. सो एक ही बाब झाली, पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे गव्हर्नमेंट आहे का? पॅलेस्टिनियन अथॉरिटीची गव्हर्नमेंट पण आहे. गव्हर्नमेंटचा मुद्दा पण सॉल्व्ह झाला. जमीन आहे का? काही का असे ना, जमीन तर आहे त्यांच्याकडे. कमी असेल, जास्त असेल, घेतली वगैरे जे काही, पण जमीन आहे. पण त्यांच्याकडे हा 4था मुद्दा आहे का? त्यांच्या देशामध्ये टाचणी सुद्धा येऊ शकत नाही इस्रायलच्या परमिशन शिवाय. टाचणी पण येऊ शकत नाही. मग याला खऱ्या अर्थाने आपण स्टेट म्हणू शकतो का? जरी तो युएनचा मेंबर सध्या असला आणि कडे त्यांना फुल मेंबरशिप दिली आहे, पण त्याच्याकडे फुल स्टेटहुड नाही आहे, कारण त्याच्याकडे यापैकी एक निकष नाही. समजलं हे? Did you understand? सॉव्हरेनिटी नसली मग आता सध्या व्हेनेझुएलाकडे नाही सॉव्हरेनिटी असं म्हणू शकतो. त्याची सॉव्हरेनिटी व्हायलेटेड आहे. ठीक आहे. सॉव्हरेनिटी ऍज अ नेशन स्टेट तिच्याकडे आहे, पण ती सॉव्हरेनिटी तो स्वतः जो आहे तो प्रोटेक्ट किंवा डिफेंड करू शकला नाही. स्टेट म्हणता येईल. त्याला स्टेट नक्कीच म्हणता येऊ शकेल. अकॅडमिकली स्पीकिंग तो आहे, पण सध्या स्थितीमध्ये त्याची ती सॉव्हरेनिटी जी आहे ती व्हायलेटेड आहे. ओके. तर हे बघा लक्षात घ्या, एक असतं थिअरी आणि अकॅडमिक ऍस्पेक्ट आणि एक असतं प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट. ठीक आहे. थिअरीमध्ये आपण कन्सेप्ट बघतो, पण ऍक्च्युअल जीवन जे आहे ते जास्त गुंतागुंतीचं असतं. ठीक आहे. तिथं अपवाद येतात, तिथं बरेचसे एक्सेप्शन्स तयार होतात, तिथं परफेक्ट कन्सेप्ट आपल्याला दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, राष्ट्र राज्याची संकल्पना. भारत हा युरोपच्या व्याख्यांपेक्षा वेगळा आहे हे आपल्याला तर लक्षात आलंच ना. सो कन्सेप्ट आहे अकॅडमिक, पण इंडिया इज डिफरंट फ्रॉम व्हॉट द अकॅडमिक डेफिनेशन सेज. आपण वंशावरती नाही होत, आपण धर्मावरती नाही होत, आपण भाषेवरती नाही होत. इनफॅक्ट ह्या सगळ्यांच्या विपरीत आपल्याकडे खूप मिक्सचर आहे. येतं ना लक्षात? ओके. सो येस, इट इज स्टील अ नेशन स्टेट इन academic sense, but its sovereignty is right now violated. Did you understand this? ठीक है? Okay, चलो let's go ahead. So this is idea of state. मग आता आपण येतोय आपल्या महत्वाच्या कन्सेप्ट कडे, राष्ट्र राज्य. इंटरनॅशनल रिलेशन्स काय आहे? कुणामधले संबंध आहेत ते? राष्ट्र राज्यांमधले संबंध आहेत. यासाठी केला होता सगळा हा प्रयत्न. तास नाही प्रयत्न. अट्टहास हा त्या याच्यामधला शब्द आहे, पण अट्टहास हा थोडासा निगेटिव्ह टोन मधला आहे. सो आपण प्रयत्न म्हणूयात त्याला. फाईन. सो वी आर कमिंग नाव टू व्हॉट? नेशन स्टेटची संकल्पना. पण त्याच्या अगोदर ही माहित आहे तुम्हाला, म्हणून थोडक्यात सार्वभौमता किंवा सॉव्हरेनिटी म्हणजे काय आपण समजून घेऊयात. सार्वभौमता याच्यामध्ये 2 महत्वाचे पिलर्स आहेत. एक तर एक्सटर्नल बाह्य सार्वभौमता आणि दुसरी अंतर्गत किंवा इंटरनल सॉव्हरेनिटी. एक्सटर्नल सॉव्हरेनिटी म्हणजे काय? दुसरा एखादा जो देश आहे तो आपल्यावरती त्याचे निर्णय लादू शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण? एक्सटर्नल सॉव्हरेनिटी. ठीक आहे. तुम्ही हसले का हसले मला माहिती, मला माहित होतं. मला माहिती आहे तुम्हाला ते एक्झाम्पल आठवलं असणार. ठीक आहे. सो मी त्यासाठी सांगितलं की अनेक गोष्टी प्रॅक्टिकल जगामध्ये हे तिकडे ग्रे एरियाज तयार होतच असतात.
दुसरा आहे इंटरनल सॉव्हरेंटी. एक्सटर्नल आपल्याला माहित असते की कुठलीही परकीय शक्ती आपल्यावरती कुठलेही निर्णय लादू शकत नाही. आपले निर्णय घेण्यासाठी आपण स्वायत्त आहोत. दॅट इज एक्सटर्नल सॉव्हरेंटी. पण त्याचबरोबर इंटरनल सॉव्हरेंटी पण असते. म्हणजे काय की स्टेट म्हणून आपण तयार केलेले कायदे नियम याचा पालन हे सगळ्यांकडनं झालंच पाहिजे. एखाद्या राज्याने, एखाद्या जिल्ह्याने किंवा एखाद्या भूखंडामधल्या लोकांनी जर का त्याला आव्हान दिलं, नाही मानणार आम्ही हा तुमचा कायदा, तर काय होतं, इंटरनल सॉव्हरेंटी जी आहे ती धोक्यात येते. समजलं तुम्हाला हे? तर दोन्ही प्रकारची सॉव्हरेंटी, सार्वभौमता ही आपल्याकडे असलीच पाहिजे. समजतं तुम्हाला हे? आता एक लक्षात घ्या, थोडस जरा फिलॉसॉफिकल पण सांगतोय. तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात. तुम्हाला इथं कुणी आणून फोर्स केलंय का हे तू बसायचंच म्हणून क्लासमध्ये? म्हणजे आम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी नाही. तुमचा स्वतःचा निर्णय आहे की मला हे करिअर आवडतं, मला हे स्वतःला घडवायचं आहे अशा प्रकारे, आणि तुम्ही आलात. कुणी तुम्हाला फोर्स केलं की नाही तू IAS होऊ शकत नाही, तुम्ही काय म्हणणार? तू सांगणार कोण रे बाबा? बरोबर. घरचे म्हटले तर आदरपूर्वक, बाहेरचं कोणी म्हटलं तर त्या पद्धतीमध्ये उत्तर. बरोबर आहे ना? हे काय एक्सटर्नल सॉव्हरेंटी आहे. पण इथं तुम्ही येऊन बसलात, तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, तुम्ही इथं आहात पण तुमचं मन दुसरीकडेच आहे. बरोबर दादा? असं नाही ना? आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तर काय इंटरनल सॉव्हरेंटी नाही. फक्त एक्सटर्नल असून आपल्याला यश मिळणार आहे का? कुणी तुम्हाला अडवलं नाही, तुम्हाला UPSC करायची, घरच्यांनी पैसे दिले, बाकीच्यांनी मदत केली, तुम्ही येऊन क्लासला बसला, पण आपला स्वतःवरती ताबा नाही इंटरनली, तर त्याला पूर्ण यश येऊ शकतं का? नाही येऊ शकेल. तशाच प्रकारे इथे सुद्धा एक्सटर्नल सॉव्हरेंटी बरोबरच इंटरनल सॉव्हरेंटी पण महत्वाची. आपल्या देशामध्ये एक महत्वाचा प्रश्न होता नक्षलवादाचा, नक्षलिझम. आता तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेला आहे. ओके, समाप्त होण्याच्या वाटेवरतीचा आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या तरी. ओके, हा जो प्रश्न आहे तो भारताच्या आंतरिक किंवा अंतर्गत सार्वभौमतेला आव्हान देणारा प्रश्न होता. बरोबर आहे ना? अबुजुमर नावाचा एक एरिया आहे छत्तीसगड आणि ह्या सगळे फॉरेस्टेड याच्यामध्ये, जिथे डीप इनसाइड फॉरेस्ट जे आहे ते आतापर्यंत, स्वातंत्र्य काळापासून आतापर्यंत आपले कुठले स्टेट ऑफिशियल्स पण गेले नव्हते. अगदी मी 2012-13 पर्यंत सांगतोय तुम्हाला. त्यानंतर विजय कुमार नावाचे IPS ऑफिसर आहेत. त्यांनी, ते जेव्हा CRPF चे डायरेक्टर जनरल झाले, DG झाले, मग त्यांनी खूप मोठी मोहीम लॉन्च केली. वेगवेगळ्या राज्यांमधून आपलं जे पोलीस आहे, सेंट्रल पोलीस फोर्सेस जे आहे, तर त्यांनी तिथे आतमध्ये पाठवलं आणि तिथपासून जे आहे ते नक्षलिझम हळूहळू जो आहे तो त्या भागात कमी होत गेला. मागच्या 12-14 वर्षांचा हा सगळा खूप महत्वाचा प्रवास आहे. समजतंय तुम्हाला हे? हे मी का सांगतोय तुम्हाला? नक्षलिझम वॉज डायरेक्ट थ्रेट टू इंटरनल सॉव्हरेंटी ऑफ इंडिया. त्यामुळे त्याला त्या प्रकारे हँडल करणं, हाताळणं हे गरजेचं होतं. आणि भारतीय स्टेटने ते केलं आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. सॉव्हरेंटी समजली तुम्हाला? एक्सटर्नल अँड इंटरनल, येस नो कांड. प्रत्येकाला समजली? हो किंवा नाही सांगा. ठीक आहे. शेवटची एक संकल्पना राहिली ती म्हणजे पॉप्युलर सॉव्हरेंटी. एक्सटर्नल इंटरनल तर लक्षात आलंच आपल्याला. पॉप्युलर सॉव्हरेंटी म्हणजे काय? अंतिम सत्ता, अंतिम सत्ता ही कुणाच्या हातात आहे? जनतेच्या हातामध्ये आहे. सरकार शेवटी प्रतिनिधित्व करत असतं जनतेचं. जनतेचा कौल त्या सरकारकडे असतं, म्हणून त्या सरकारकडे सत्ता असते. ओके, ती काय पर्सनल प्रॉपर्टी नाहीये सत्ता कोणाचीही. अल्टिमेट सॉव्हरेन कोण आहे? जनता, ज्याला आपण म्हणतो जनरल विल ऑफ द पीपल. ठीक आहे. तो विल आपण कसा जाणून घेतो? तो विल जाणून घेण्यासाठी आपण निवडणूक, मतदान आपण करून घेत असतो. आता अलीकडे झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये ZP झाले, कॉर्पोरेशनचे झाले, त्या अगोदर लोकसभा झाली, असेंब्ली झाले. यासाठी आपण
तयार केली ही व्यवस्था आहे. प्रिन्सिपल काय आहे, तत्व काय आहे, सत्ता जनतेकडे असली पाहिजे. आपण करणार कसं, इतकी मोठी जनता आहे, त्याला काहीतरी पद्धत पाहिजे ना. तर त्यासाठी आपण ठरवलेली, बनवलेली, चालवलेली पद्धत ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी हिची पद्धत आहे. समजलं आता तुम्हाला इथपर्यंत? ओके. डिक्टेटरशिप मध्ये सत्ता कोणाकडे आहे? व्यक्तीकडे आहे. सो सॉव्हरेंटी लोकांकडे आहे का? नाही. सॉव्हरेंटी कोणाकडे आहे? एक डिक्टेटरकडे. पण तिथे पण एक्सटर्नली आणि इंटरनल सॉव्हरेंटी रेलेव्हेंट राहणार. एक्सटर्नल फॉर एक्झाम्पल किम जॉंग, आपला टेडीवेअर पाहिलाय का तुम्ही? कोरियाचा, नॉर्थ कोरियाचा डिक्टेटर. ओके. नॉर्थ कोरियाचा डिक्टेटर, याच्याकडे एक्सटर्नल सॉव्हरेंटी आहे का नाही आहे? अमेरिकेने काय काय नाही आपटून घेतलं, बरोबर आहे, पण तो ऐकला का बाबा कुणाला? नाही ऐकलं. एक्सटर्नल सॉव्हरेंटी, पूर्ण जगाचे जेवढे इन्स्टिट्यूशन्स आहेत, UN, वर्ल्ड बँक, WHO, IMF, सगळ्यांचं प्रेशर टाकून झालं, भाऊला फरकच पडत नाही. ठीक आहे. एक्सटर्नल सॉव्हरेंटी. तसंच इंटरनल पण, तिकडे कुणाला काही, आपल्याकडे जरा थोडंसं काही झालं तर MPSC ची पोरं रस्त्यावरती उतरतात. थोडंसं जरी टाइम टेबल चेंज, पोरं रस्त्यावरती. तिकडे त्यांनी सांगितलं की उद्यापासून सूर्य पश्चिमेतून उगवतोय, सगळे नॉर्थ कोरियन लोक सांगतील की बरोबर आहे. तिथं कोणी चॅलेंज करू शकत नाही. त्यांनी स्वतःच्या अनेक मामांना मरून टाकलेलं आहे. खानदानी आहे उनका डिक्टेटरशिप, मालूम? त्याचे वडील आणि आजोबा हे पण डिक्टेटर होते. जेव्हा त्याचे वडील गेले ना, तेव्हा हा सत्तेत आला. मी त्याचा जेव्हा पहिल्यांदा मी फोटो पाहिला, तर तेव्हा मला असं वाटलं की हा काय डिक्टेटर होणार, टेडीबेअर सारखा गोड गोंडस. पण ह्या तिन्हींमध्ये तो सगळ्यात जास्त डेंजर निघालाय. ठीक आहे. सो डोंट गो बाय, इंग्रजीमध्ये म्हणतात डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ओके. तर तसं माझ्याकडनं ती चूक झाली होती. एकदम खतरनाक आयटम आहे. सो डिक्टेटर असून सुद्धा त्याच्याकडे सॉव्हरेंटी आहे. डेमोक्रेसीकडे नसेल एवढी सॉव्हरेंटी त्यांनी जे आहे हे करून ठेवली. एनिवेज, गॉट दिस पॉइंट? ठीक आहे, चलो आगे बढ़ते. आता एक अजून संकल्पना थोडक्यात, हे पुढे मी नंतर अजून डिटेलमध्ये येईल, ज्याला आपण म्हणतो हस्तक्षेप किंवा इंटरव्हेन्शन. ओके. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही म्हणताय सगळं बरोबर आहे, पण व्हेनेझुएलात काय झालं, अफगाणिस्तानमध्ये काय झालं, इराकमध्ये काय झालं, त्याच्या अगोदर लिबियामध्ये काय झालं, कुठे आहे बाबा ही सॉव्हरेंटी, आम्हाला दिसत नाही. सो त्याला एक पळवाट आहे, जिचा योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही प्रकारे वापर केला गेलेला आहे. ती पळवाट म्हणजे संकल्पना ऑफ इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप. ही संकल्पना काय म्हणते? ही संकल्पना म्हणते, हो बरोबर आहे की या जगाची सगळी व्यवस्था चालवायची आहे, एवढी कॉम्प्लिकेटेड सिस्टम चालवायची आहे, तर सार्वभौमतेला कुणाच्याही धक्का लावायला नको, नाही पाहिजे. मात्र अनेकदा अशा गोष्टी घडतात, सिच्युएशन्स इमर्ज होतात, जिथे आपण हात बांधून पण बसू शकत नाही. आपल्या मित्रांनी डिक्टेटर्सचा हा शब्द वापरला. अनेक देशांमध्ये असे डिक्टेटर्स आलेले ज्यांनी त्यांच्याच लोकांचा नरसंहार केला. ओके. देशामध्ये ज्या काही सामाजिक दुफडी होत्या, ओके, त्या अधिक जास्त ऍग्रेवेट करून त्यांनी तिथे दंगली घडवून आणल्या. मग अशा वेळेस एक मानव जात म्हणून आपण काय केलं पाहिजे? एक सार्वभौमतेच्या संकल्पनेलाच फक्त आपण पूजलं पाहिजे का एक व्यापक अर्थाने मानवाधिकारांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे? तुम्ही मला सांगा, काय केलं पाहिजे आपण? सार्वभौमतेची संकल्पना महत्वाची का मानवाधिकार महत्वाचे? काय तसं मानवाधिकार त्या ठिकाणी महत्वाचे होतात. ठीक आहे. आग लागू दे त्या सॉव्हरेंटीला, लोकांचा जीव वाचला पाहिजे. ठीक आहे ना. सो यासाठी इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये इंटरव्हेन्शनची एक संकल्पना दिलेली आहे, जिचा वापर करून जगातले अनेक देश अशा सिच्युएशन्स मध्ये आपलं सैन्य पाठवतात, तिथं इंटरव्हीन करतात आणि जे काही चालू आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतात. याला काय म्हणतात? इंटरव्हेन्शन. ओके. यासाठी एक प्रिन्सिपल दिला गेलेला आहे, त्या प्रिन्सिपलला म्हणतात R2P, राईट टू प्रोटेक्ट. प्रायव्हसी नाही, प्रोटेक्ट. राईट टू प्रोटेक्ट. ठीक आहे. कुणाला प्रोटेक्ट करायचंय? जे कुणी तिथे
ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, अन्याय होतोय, तिथे आपण हस्तक्षेप करून प्रोटेक्ट करू शकतो. असं जगाच्या मागच्या अलीकडच्या इतिहासामध्ये अनेकदा झालेलं आपल्याला दिसतं. फॉर एक्झाम्पल, युनायटेड स्टेट्सनी इराकवरती अटॅक केला होता. का केलं होतं? आता त्यात योग्य अयोग्य त्यात मी जात नाही आता, पण सांगण्यासाठी ऍटलिस्ट काय आहे, सद्दाम डिक्टेटर आहे, लोकशाही नाहीये, जनतेचे हाल होत आहेत, आम्ही कसे चांगले आहोत, वी आर द गुड गाईज अँड बॅड गाईज. हॉलिवूडमध्ये सिनेमामध्ये पाहता ना तुम्ही की अमेरिका ऑलवेज गुड गाय असतो त्यांच्या सिनेमामध्ये, बाकीचे सगळे जे आहेत ते बॅड गाईज असतात. सो इराक असेल, लिबिया असेल, कोसोवो असेल, अशा अनेक ठिकाणी असे मिलिटरी इंटरव्हेन्शन जे आहेत ते केले जातात नरसंहार थांबवण्यासाठी किंवा लोकांच्या अधिकारांचा हनन थांबवण्यासाठी. आता प्रत्येक केस ही वेगळी आहे, प्रत्येक केस मधले कॉम्प्लिकेशन्स वेगळे आहेत, त्यामुळे आपण आता या स्टेजला त्यात जाणार नाही. समजलं हे? सो हे काय, मिलिटरी किंवा लष्करी हस्तक्षेप. समजलं दादा तुम्हाला हस्तक्षेप काय? का बघतोय आपण? सॉव्हरेंटीमुळे आपण पाहतोय. दुसऱ्या प्रकारचा हस्तक्षेप ह्युमॅनिटेरियन किंवा मानवतावादी. मानवतावादी हस्तक्षेप म्हणजे काय? सॉव्हरेंटी म्हणते की दुसऱ्याच्या देशामध्ये त्यांचं ते बघून घेतील, त्यांचं ते ठरवतील, तुम्ही सांगणारे कोण? पण तिथे जर का दंगलींमुळे लोक विस्थापित झालेले आहेत, भूकमरीने लोक मरत आहेत, त्यावेळेस आपण बघत राहायचं का? नाही. आपण ठीक आहे, आपण सैन्य पाठवत नाही आहोत, पण पॅलेस्टाईनमध्ये लोक मारले, 70,000 लोक मारले गेलेले आहेत. त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे की नाही? मानवजात म्हणून आपण काही देणे आहोत का नाही? ओके, मग काय पाठवतो आपण? अन्न, पाणी, वस्त्र, मेडिकल एड, या सगळ्या गोष्टी आपण पाठवतो. काय म्हणून? ह्युमॅनिटेरियन इंटरव्हेन्शन म्हणून. मानवतावादी हस्तक्षेप. जरी याच्यामध्ये टेक्निकली इस्रायलच्या सॉव्हरेंटीचं व्हायलेशन होत असेल तरी देखील आम्ही ऐकणार नाही, आम्ही हे पाठवणार. दॅट इज मानवतावादी हस्तक्षेप. समजलंय तुम्हाला प्रत्येकाला? तिसरं राजनैतिक किंवा डिप्लोमॅटिक इंटरव्हेन्शन. यामध्ये काय करतो आपण? यामध्ये आपण एखाद्या देशाला डिप्लोमॅटिक प्रेशर टाकून त्याला मजबूर करतो की त्यांनी योग्य पर्याय निवडावा. इराण न्यूक्लिअर वेपन डेव्हलप करत होता, त्यांनी ते करू नये असं जगातल्या अनेक देशांना वाटत होतं. आता पुन्हा एकदा त्यात खरं किती खोटं किती आपण त्या डिबेट्समध्ये जात नाही. आपण आता मेन नरेटिव्ह जो आहे त्याच्यावरती आपण सध्या सॅटिस्फाय करतोय स्वतःला. सो इराणवरती अनेक देशांनी दबाव टाकला आणि इराणला मजबूर केलं एक न्यूक्लिअर डील साईन करण्यासाठी. इथं सैन्य गेलं का? नाही. इथं मानवतावादी काही केलं का? नाही. इथं डिप्लोमॅटिक प्रेशर वापरून इराणला नेगोसिएशन करायला भाग पाडलं आणि त्याच्यातून त्या वाटाघाटीतून इराण न्यूक्लिअर डील ही साईन झाली. सो व्हॉट इज दिस? दिस इज डिप्लोमॅटिक इंटरव्हेन्शन. समजलंय तुम्हाला? ओके. तशाच प्रकारे आर्थिक हस्तक्षेप, इकॉनॉमिक इंटरव्हेन्शन. तो देश आपला ऐकत नाहीये, आपण मिलिटरी पाठवत नाही आहोत, मग दुसरा एक पर्याय काय राहतो? डिप्लोमसीने त्याला फरकच पडत नाहीये ना. कोरिया सारखा माणूस, टेडी बेअर, काय करतात अशा केसमध्ये? त्याच्यावरती आर्थिक निर्बंध लावतात, इकॉनॉमिक सँक्शन्स. त्याचे जे काही इतर देशांमध्ये ठेवी असतील, प्रत्येक देश जो आहे तो फॉरेन मध्ये काही अकाउंट्स ठेवतो, तर ते सगळे सीज करून टाका. ओके. या देशाबरोबर कोणी ट्रेड करायचं नाही, या देशाला कोणी सैन्य सामग्री द्यायची नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सँक्शन्स त्या देशावरती लावले जातात. सो टेक्निकली हे सॉव्हरेंटीचं व्हायलेशन आहे का? तर आहे. पण का आहे? व्यापक मानवजातीच्या हितामध्ये. म्हणून याला इंटरव्हेन्शन नावाची व्यवस्था आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये ठेवली गेलेली आहे. समजलं इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना? काय काय संकल्पना पाहिल्या आपण आतापर्यंत सांगू शकाल? नेशन पाहिलं, पहिले इंटरनॅशनल रिलेशन्स, मग नेशन स्टेट, नॅशनलिझम, सेल्फ डिटर्मिनेशन, सॉव्हरेंटी. सॉव्हरेंटी पाहिलं का नाही? येस, सॉव्हरेंटी झाली. मग इंटरव्हेन्शन. इथपर्यंत आलो आपण. आता कशासाठी आलो होतो आपण? मेन आपल्या कन्सेप्टसाठी, विच इज
राष्ट्र राज्य किंवा नेशन स्टेट. ओके, ते टेक्निकल शब्द वगैरे आपण सध्या बाजूला ठेवू. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बोलू. शाळेमध्ये असताना जॉमेट्री नावाचा एक तुम्हाला विषय होता, आठवतं? काही जणांना कठीण वाटणारा विषय जॉमेट्री. त्या जॉमेट्रीमध्ये एक कन्सेप्ट होती कॉन्ग्रुएंट म्हणून. ऐकले? कॉन्ग्रुएन्सी किंवा कॉन्ग्रुएंट म्हणजे दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहेत किंवा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, त्याला मराठी एक्झॅक्ट शब्द आता मला तो कॉन्ग्रुएंटचा आठवत नाहीये, पण आपण ते जॉमेट्रीमध्ये ते प्रूव्ह करायचो ना, ते स्टेप बाय स्टेप, की कसं दोन सर्कल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. आठवतंय? ओके, हे कॉन्ग्रुएंट असणं म्हणजे काय असणं? हा, सेंटर एक आहे असं म्हणताय? नाही, एकमेकांना पूरक नाही, ते कॉम्प्लिमेंटरी झालं. कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी ते वेगळे. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंटचा अर्थ असा होतो की दोन सर्कल आहेत, ते दोन्ही सर्कल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे त्यांना एकमेकांवरती जर का आपण ठेवलं तर ते परफेक्ट ओव्हरलॅप होतील. आपले हात आहे ते असं जोडले तर काय होतं? सेम एक्झॅक्ट ओव्हरलॅप आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? कॉन्ग्रुएंट. अशाच प्रकारे नेशन आणि स्टेट. नेशन काय? ग्रुप ऑफ पीपल, व्यक्तिसमूह आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी साम्य आहेत, त्यांच्यामध्ये एक असण्याची भावना निर्माण झाली आहे, हे पॉलिटिकल आहे वगैरे वगैरे सगळं पाहिलं आपण. आणि स्टेट काय? व्हॉट इज स्टेट? चार गोष्टी असल्या पाहिजे: टेरिटरी, पीपल, सॉव्हरेंटी, गव्हर्नमेंट. हे चार गोष्टी आहेत. ठीक आहे, तर हा स्टेटचा एरिया आणि नेशनचा एरिया. नेशन लोक आहेत, पण लोक जमिनीवरती राहतात ना शेवटी. तर हे नेशन जिथं जिथं विखुरलेलं आहे त्यांचा एरिया आणि या स्टेटचा एरिया हे जर का असं परफेक्ट ओव्हरलॅप झालं तर त्याला आपण काय म्हणतो? नेशन स्टेट असं म्हणतो, राष्ट्र राज्य असं पण म्हणतो. समजलं आता व्हॉट इज नेशन स्टेट? ठीक आहे. हिटलरचं म्हणणं काय होतं लक्षात घ्या. हिटलर असं म्हणत होता की आम्ही जे नॉर्डिक आर्यन लोक आहोत, आम्ही इतरांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहोत. का श्रेष्ठ आहोत? बघा, आम्ही हुशार आहोत, आम्ही दणकट आहोत, आम्ही दिसायला सुंदर आहोत. हे सगळे आमचे नॉर्डिक आर्यन रेसचे फीचर्स. ते बघा, जर्मनीला तुम्ही कधी गेलात किंवा जर्मन लोकांना भेटलात ना, तर बघितला तुम्हाला जर्मन व्यक्ती जे आहे ना त्यांचा फिजिकल बिल्ड हा वेगळा तुम्हाला जाणवतोच. ब्लॉन्ड हेअर, ब्लू आईज आणि फिजिकली खूप दणकट असतात जर्मन लोक. हाईट त्यांची 6'2" कॉमन एकदम. असे हे जर्मन लोक. मग हिटलरचं म्हणणं असं होतं की आत्ता जो आमच्याकडे जर्मनी आहे ना, याच्या बाहेर बरेच जर्मन लोक पसरलेले आहेत. ओके, तर आम्हाला काय करायचंय? आम्हाला लेबेन्सरॉम म्हणजे आम्हाला एक अजून मोठा अखंड जर्मनी बनवायचा आहे. आणि त्या अखंड जर्मनीमध्ये जिथं जिथं हे जर्मन भाषिक लोक राहतात ना, ते सगळे आम्हाला एकत्रित आणायचे आहेत. ठीक आहे. सो व्हॉट वॉज ही ट्राइंग टू डू? ही वॉज इन्क्रीजिंग द एरिया टू इन्क्लूड ऑल द जर्मन स्पीकिंग पीपल इन वन प्लेस. येते लक्षात? तर ते परफेक्ट ओव्हरलॅप जेव्हा होईल त्याला आपण काय म्हणू? नेशन स्टेट असं आपण म्हणू. समजलं आहे तुम्हाला? येस नो पॉइंट्स? हीच आहे संकल्पना राष्ट्र राज्याची किंवा नेशन स्टेटची. ठीक आहे. आणि हे नेशन स्टेट आज आपण का वाचतोय किंवा का ते आपण समजून घ्यावं? तो यासाठी समजून घेण्याची गरज आहे, जगाचा जे काही आज कारभार चालू आहे त्या सगळ्याचा सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे? तर तो राष्ट्र राज्य आहे. ठीक आहे. युनायटेड नेशन्सचे जे मेंबर्स आहेत, आता थोडाफार फरक असतो, अपवाद असतातच, ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण ते सगळे मेंबर्स 193 जे मेंबर्स आहेत ते कोण आहेत? ते राष्ट्र राज्य आहेत, नेशन स्टेट्स आहेत. समजलं तुम्हाला हे? ठीक आहे. आणि यांच्यामधले संबंध म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संबंध. Did you understand this? So we have built up things one concept after another to reach this point. संकल्पनात्मक स्पष्टता ही या परीक्षेची अत्यंत महत्वाची बाब आहे. तुम्ही युपीएससी ऍस्पिरंट एकदा तुम्ही झालात तर तुमच्याकडनं
की युपीएससी तर सोडून द्या, इतर तुमच्या सभोवतालाची जी लोक आहेत ना, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ओके, आता इथून पुढे तुम्ही लूज कमेंट्स करणं हे बिलकुल चालणार नाही. तुमच्या बोलण्यामध्ये मागे त्याला एक अकॅडमिक भरीवपणा असला पाहिजे. ठीक आहे, त्याला एक संकल्पनात्मक स्पष्टता असली पाहिजे. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक व्यापकता असली पाहिजे. तर तुम्ही ऍस्पिरंट ह्या शब्दाला न्याय देणारे असाल. ठीक आहे, चहाच्या टपरीवरती गप्पा हाणायला कोणी पण हाणू शकतं. तर ते काही कठीण नाही. आपल्या देशामध्ये प्रत्येकाला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन आहे. त्याचा कसा वापर करायचा मात्र हे आपल्या हातात आहे. डू यू अंडरस्टँड दिस? प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना अशाच प्रकारे तुम्ही अंडरस्टँड करून घेतल्या पाहिजे. समजतंय तुम्हाला हे? ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात आपण. लेट्स गो अहेड. ओके, राष्ट्र राज्य ज्या प्रकारे आपण बोललो त्यामध्ये त्यालाच पॅरलल दुसरी एक महत्वाची संकल्पना म्हणजे राष्ट्र राज्य आपण बोललो तर नेशन स्टेट्स, दुसरं आहे स्टेट नेशन. ठीक आहे, राष्ट्र राज्याच्या ठिकाणी राज्य राष्ट्र अशी संकल्पना सुद्धा आहे. आता हे राज्य राष्ट्र किंवा स्टेट नेशन म्हणजे काय, जे आपल्या मित्रांनी प्रश्न विचारला होता. एखाद्या देशामध्ये मल्टिपल राष्ट्र राहतात असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. ठीक आहे, भाषेच्या आधारावरती आपण जर का राष्ट्र डिफाईन करायचं झालं तर एखाद्या देशामध्ये अनेक वेगवेगळे भाषिक असू शकतात. ठीक आहे, धर्माचं आचरण करणारे लोक असू शकतात. मग त्या केसमध्ये त्याला राष्ट्रराज्यच म्हणायचं का? तर मग ह्याच प्रश्नावरती जे आपल्या मित्राला पडला होता ते अनेक स्कॉलर्सला पडलाय तो प्रश्न, आणि त्याच्यामधून त्यांनी एक दुसरी संकल्पना दिली आहे ज्याला स्टेट नेशन असं म्हटलं गेलेलं आहे. स्टेट नेशन मध्ये काय असतं? स्टेट नेशन मध्ये बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत, मात्र त्या स्टेटच्या टेरिटरीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात. भाषाच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती, पंथाच्या आधारावरती, वंशाच्या आधारावरती खूप व्हरायटी असलेला जो देश असतो त्याला काय म्हणतो आपण? स्टेट नेशन किंवा राज्य राष्ट्र. ठीक आहे, अकॅडमिकली भारताला त्याचं एक उदाहरण म्हणून अनेक ठिकाणी संबोधलं जातं की इंडिया इज लाईक अ स्टेट नेशन, नॉट जस्ट अ नेशन स्टेट. डिड यू अंडरस्टँड नाउ द कन्सेप्ट ऑफ स्टेट नेशन, नेशन स्टेट? नेशन स्टेट मध्ये काय परफेक्ट ओव्हरलॅप पाहिजे, आणि स्टेट नेशन मध्ये काय स्टेट खूप व्यापक आहे, त्याची टेरिटरी मोठी आहे आणि त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक राहतात. दॅट बिकम्स स्टेट नेशन. एवढीच संकल्पना आहे. समजतंय हे? प्रत्येकाला स्टेट नेशन समजलंय? ओके, शुअर. नेक्स्ट कन्सेप्ट दॅट वी हॅव टू सी इज हेजेमनी. ज्याला आपण वर्चस्व असं म्हणूया. ठीक आहे, हेजेमनीची संकल्पना काय आहे? तुम्ही पाहिलंय का मित्रांनो? तुम्ही असं थोडस बाहेर इथून फिरत डेक्कनला जर का गेलात, गुडलक चौक येतो, तिकडनं फर्ग्युसन कॉलेज रोड आपलं सुरू होतो, असं संध्याकाळी याच वेळेवरती थोडस चक्कर मारा आणि तुम्हाला तिथे दिसेल अनेक खूप श्रीमंत लोक. त्यांना बघूनच वाटतं की यांच्याकडे लय पैसा असेल. ही लोक, मुलं मुली असे फाटलेले कपडे घालून येतात. बघितलंय का तुम्ही? बघितलंय का नाही बघितलं? का घालता तो असे कपडे? फॅशन आहे. फॅशन आहे म्हणजे काय? ठीक आहे, ट्रेंड आहे म्हणजे काय? फाटलेले कपडे घालून. पण हे का ट्रेंड का होतं एखादी गोष्टी? मी इतरांपेक्षा वेगळा कसा आहे ते दाखवायचं. पण सगळ्यांनी फाटलेले घातले तर कसं वेगळं होतं? म्हणजे फाटलेल्याचा प्रकार, मग तुझं असं फाटलेलं आहे, आपलं असं हे, असं काय वेगळं कसं दाखवणार त्याच्यातून? हा, बरोबर. मी इथं मला यायचं, याला म्हणजे पाश्चात्यकरण आहे हे. ठीक आहे, अमेरिकेमध्ये एखादा फॅशन आला तर काय होतं? जगभर त्याचा पटकन प्रचार प्रसार होतो आणि आपण डोकं न लावता भेड चाल जिसको बोलते ना, हर्ड मेंटॅलिटी, मेंढरांसारखे आपण त्याला अंगीकरण करतो. ओके, का करतो आपण हे अंगीकरण? कारण न कळत
न कळत त्या देशाचा आपल्या मनावरती वर्चस्व असतं. याच वर्चस्वाला आपण काय म्हणतो? हेजेमनी असं म्हणतो. समजलं हे? ठीक आहे. काही कारण नाही ना फाटलेले कपडे घालायचे, काहीच कारण नाही. पण त्यांनी घातलं तिकडे म्हणून आपण पण घालायचं. ठीक. काही फॅशन, काही म्हणजे काहीही इतके खतरनाक असतं. मी अमेरिकेत राहून आलोय, मला माहिती आहे. ठीक आहे. सो हे काय आहे? या संकल्पनेला आपण काय म्हणतो? हेजेमनी, अधिसत्ता. वर्चस्वापेक्षा अधिक चांगला शब्द आहे अधिसत्ता. ठीक आहे. सो आता ही जी अधिसत्ता आहे ही इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये ही नेहमीच असते. ठीक आहे. आता ही अधिसत्ता वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. एक तर मी उदाहरण तुम्हाला दिलं, कल्चरल आहे ते. पण तशाच प्रकारे राजकीय अधिसत्ता सुद्धा असते, पॉलिटिकल हेजेमनी. उदाहरणार्थ, आज अमेरिकेची जगभरामध्ये किंवा महत्वाच्या संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये एक राजकीय अधिसत्ता आहे. तुम्ही पाहिलं असेल कसं जेव्हा पॅलेस्टाईनचा हा विषय खूप गाजत होता तर त्यावेळेस युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये अनेकदा हा मुद्दा उपस्थित झाला. पण त्या प्रत्येक वेळेस फक्त एकटा अमेरिका जो आहे तो सीज फायरच्या विरोधामध्ये उभा होता. बाकीचे सगळे लोक सीज फायर कंपल्सरीली करा, इंटरव्हेन्शन करा, हे थांबवा यासाठी बोलत होते. मात्र अमेरिकाकडे नकार अधिकार आहे. ठीक आहे. त्याचा वापर करून अमेरिकेने अनेक आठवडे, महिने हे टाळलं आणि त्याच्यामधून अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. बरोबर. हे काय आहे? हे राजकीय अधिसत्ता आहे, पॉलिटिकल हेजेमनी. अनेक ठिकाणी अमेरिका जे दम देतो, जे दम भरतो, ते दम भरल्यानंतर समोरच्या देशाला तसं वागवलं. ठीक आहे. आता काही गोष्टी ज्या आहेत त्या पब्लिक स्पेक्टिकल मध्ये येत नाही, ते बॅक एंडला होत असतं. पण अमेरिका म्हणेल तसं बऱ्याच ठिकाणी करावं लागतं. आज चायनाचा उदय होतोय, चायना सुद्धा त्याच प्रकारची आरेरावी करतोय. चायनाचा WHO मध्ये खूप चांगला होल्ड झालाय. आता साऊथ ईस्ट एशियाच्या तिथे त्यांनी त्याचा जे काही मिलिटरी सगळा पसारा मांडलेला आहे त्याच्यामुळे बाकीचे सगळे देश त्याला घाबरून आहेत, त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. व्हॉट इज ऑल ऑफ दिस? पॉलिटिकल हेजेमनी. तशाच प्रकारे आर्थिक वर्चस्व, ओके, इकॉनॉमिक हेजेमनी असू शकते. तुमच्या देशामध्ये आमच्या गुंतवणूकदारांना संधी मिळालीच पाहिजे किंवा आमच्या अमुक अमुक वस्तू, सामग्री, सेवा हे तुमच्या देशामध्ये आम्हाला ऍक्सेस मिळालाच पाहिजे. अशा प्रकारे हे जे दादा कंट्रीज असतात आणि प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी आपापल्या पद्धतीने हे सगळं केलेलंच आहे. आता याच्यामध्ये असं नाहीये की हा वाईट आहे आणि तो चांगला आहे. सत्ता ही शेवटी सगळ्यांच्या डोक्यामध्ये जातेच आणि आपण मुळात एक स्पीशी म्हणून भांडखोर आहोत. वी एज ह्युमन बीइंग्स. फ्रॉइड नावाचा एक सायकोलॉजिस्ट आहे, फ्रॉइड, सिगमंड फ्रॉइड. हा बाप माणूस आहे सायकोलॉजी मधलं. द मोस्ट इम्पॉर्टंट स्कॉलर ऑफ सायकोलॉजी इज सिगमंड फ्रॉइड. सिगमंड फ्रॉइड काय म्हणतो? दॅट वी एज ह्युमन बीइंग्स वी हॅव अ अर्ज टू डॉमिनेट. अर्ज टू डॉमिनेट. इतरांवरती आपलं वर्चस्व गाजवण्याची एक इंटरनल मानवजातीमध्ये ती अर्ज असते आणि त्या अर्ज मधूनच बघा ना आपण पूर्ण क्लायमेटवरती आपलं वर्चस्व गाजवलंय का नाही. इकोलॉजिकल पिरामिडमध्ये मानवजात आज टॉपवरती आहे किंवा मागील अनेक शतकं टॉपवरती. पण एव्होल्युशनरी प्रोसेस जर का तुम्ही पाहिली तर सुरुवातीला आपण कुठेतरी मधल्या याच्यामध्ये होतो. वी आर नॉट द टॉप प्रीडेटर ना टू बिगिन विथ. आपल्याकडे काही तशी नखं आहेत का दात आहेत, एखाद्याला फाडून खाऊ शकतो? नाहीये ना. ओके. सो आपण शिकार करत होतो पण आपलाही शिकार होत होता. बरोबर आहे. ठीक आहे. मात्र काही गोष्टी आपल्याकडे वेगळ्या होत्या. ओके. काय वेगळं होतं? यासाठी सेपियन्स नावाचं एक पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आता वाचू नका, फक्त समरी वाचा. सेपियन्स नावाचं पुस्तक कोणी लिहिलंय? युवल नोआ हरारी यांनी. ठीक आहे. ऑथरचं नाव तरी लिहून ठेवा.
लिहिल्याचं तरी पुण्य मिळेल. युवल नोआ हरारी, YUVAL, युवल नोआ हरारी. ठीक आहे. सो हरारी यांचं सेपियन्सचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला एक भरारी येईल, तुम्हाला मानव जातीचा इतिहास समजेल. हरारी असं म्हणतात की जेव्हा आपण पाषाण युगात इथे होतो मध्ये कुठेतरी, त्यावेळेस आपल्या इतिहासामध्ये एक महत्वाची क्रांती घडते ज्याला कॉग्नायटिव्ह रेव्होल्युशन असं म्हणतात. काय घडते? कॉग्नायटिव्ह रेव्होल्युशन. आपला जो ब्रेन साईज आहे तो वाढला. ह्युमन बिईंगचा जो ब्रेन आहे ना, तो बॉडीच्या प्रपोर्शन मध्ये सगळ्यात मोठा ब्रेन आहे. हत्तीचा मेंदू आपल्यापेक्षा मोठा आहे, आपल्यापेक्षा खूप मोठा आहे, वजनदार आहे. पण हत्ती आपल्यासारखी कामं करू शकतो का? नाही करू शकत. का नाही करू शकत? की त्याचा मेंदू जरी मोठा असला तरी त्याच्या बॉडीच्या तुलनेमध्ये ते खूप कमी आहे. ह्युमन बिईंग जे आहे त्यांचा जो कॉग्नायटिव्ह रेव्होल्युशन झाला, ब्रेन जो इव्हॉल्व्ह झाला, त्याच्यामध्ये इन कंपॅरिझन टू आवर बॉडी वेट, दॅट इज द हायेस्ट इन एनी अॅनिमल. यू अंडरस्टँड दिस? आणि या कॉग्नायटिव्ह रेव्होल्युशनमुळे आपल्याकडे 2 वैशिष्ट्ये आली. काय होती ही 2 वैशिष्ट्ये? त्यातला पहिला इथे रेलेव्हंट आहे. फर्स्ट इज वी कॅन बिलीव्ह इन कॉमन इमॅजिनेशन्स. काय करू शकतो आपण? आपण एक सामूहिक एक कल्पनेमध्ये आपण आस्था ठेवू शकतो. सामूहिक कल्पना आहे आपली. तो उदाहरण देतो. धर्म काय आहे? आता आपली आस्था आपण थोडी बाजूला ठेवत नाही तर तुम्ही मला म्हणाल सर तुम्ही धर्माबद्दल असं कसं बोलताय? सध्या पुरता बाजूला ठेवा. धर्म काय आहे? आपण देव पाहिलाय का? नाही पाहिलेलं. ठीक आहे. आपण जे कोणी आपल्या धर्माला म्हणजे मानव म्हणून ज्यांनी कोणी आपल्याला हे धर्म प्रेझेंट केले त्यांना आपण पाहिलंय का? नाही. काही व्हिडिओ ऐकलाय का? नाही. पण आपली एक आस्था आहे. इस्लाम धर्म मानणारे, हिंदू धर्म मानणारे, ख्रिस्ती धर्म मानणारे, या सगळ्यांची आस्था एक कॉमन पॉइंट आहे त्याच्यामध्ये, विच इज अ इमॅजिनेशन. सो वी ह्युमन बिईंग्स कॅन कलेक्टिव्हली बिलीव्ह इन सम इमॅजिनेशन. समजतंय तुम्हाला? माकडांनी असं काही ठरवलेलं तुम्हाला माहिती आहे का? माकडांनी असं ठरवलं की बाबा एक स्वर्ग नावाची गोष्ट आपल्याला त्यासाठी झटायचा प्रयत्न करायचा, असं नाही होत ना. हे फक्त मानवजात करू शकते. आणि त्याच्यामुळे राष्ट्र असेल, धर्म असेल किंवा एक कंपनी पण असेल. टाटा कंपनीचं नाव ऐकलंय तुम्ही? काय आहे टाटा कंपनी बेसिकली? व्हॉट इज दिस टाटा कंपनी? टाटा कंपनी काय आहे हा माझा प्रश्न. व्हॉट इज टाटा कंपनी? आपण संस्था तयार केली म्हणजे काय केलं? फॉर एक्झाम्पल आपण दिवाळीचा किल्ला तयार करतो, बरोबर आहे ना? तो किल्ला आपल्याला दिसतो, तो टच फील आपल्याला करता येतं. ठराविक लोकांनी जेव्हा टाटा कंपनी तयार केली तर ती कंपनी दिसली का अशी काहीतरी फिजिकल? नाही दिसली. काय होतं ते कंपनी तयार केली म्हणजे काय केलं? त्यांनी काहीतरी कागदपत्र तयार केली, त्यावरती काहीतरी नियमावली असते, लोकांनी सह्या केल्या, गव्हर्नमेंटच्या रजिस्टरनी त्याच्यावरती शिक्का मारला आणि टाटा कंपनी जन्माला आली. त्यांनी काहीच केलेलं नाही. आता 1 रुपयाचा सुद्धा गुंतवणूक केलेली नाहीये, बरोबर आहे? म्हणजे ना लँड आहे ना फॅक्टरी आहे, काहीच नाहीये. पण टाटा कंपनी आहे का नाही आहे? काय ते? हरारी म्हणतो की दिस इज आवर कॅपॅसिटी टू बिलीव्ह इन सम इमॅजिनेशन. समजलं हे? आणि या कॉमन बिलीफमुळे आपण खूप मोठ्या समूहांमध्ये एकमेकांशी सहकार्य करू शकतो. ऑपरेशन सिंदूर झालं, आपलं रक्त सळसळलं का नाही? झालं का नाही? त्याच्या अगोदर कारगिलचं युद्ध जेव्हा झालं होतं तर अपील झाली होती की बाबा रक्त कमी पडतंय, लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावं. इतके भारतीय लोक बाहेर पडले त्या काळामध्ये आणि इतकं ब्लड डोनेशन झालं की सांगावं लागलं की थांबवा, सगळ्या ब्लड बँकच्या कॅपॅसिटी संपलेल्या आहेत.
आपल्याला आता गरज नाहीये रक्ताची. वाई वी हॅव दॅट बिलीफ. समजते? युनायटेड नेशन्स. काय युनायटेड नेशन्स? 1945 साली जन्माला आली म्हणजे काय होतं? काय कागदपत्र होती, देशांनी सही केली, जन्मला युनायटेड नेशन्स. समजलं हे? दिस गिव्स अस द कॅपॅसिटी टू कोऑपरेट इन ह्यूज नंबर्स. आणि ह्याच्यामुळे मानव जातीचा जो प्रवास आहे तो इथून तो वरपर्यंत तो गेलेला आहे. ओके. आज इकडे जे काही वाट लावायची होती जगाची ती आपण लावलेली मित्र. आता आपण मार्सवरती जाण्याचे स्वप्न बघतोय. तिथे जाऊन नवीन काहीतरी उद्योग करू. वाय इज दिस पॉसिबल? अगेन बिकॉज ऑफ दिस. डिड यू अंडरस्टँड काय बोलतोय ते? आलं लक्षात? ओके. नेक्स्ट, लष्करी वर्चस्व, मिलिटरी हेजेमनी. चायनाच्या नादीला आपल्या एशियाच्या भागामध्ये आता कोणी लागतच नाही. चायना जे काही दादागिरी करतोय सगळ्यांनी सहन करायची. त्याला पर्याय त्यांच्या भागामध्ये विशेषतः राहिलेला नाही. भारत अपवाद ऑफकोर्स त्याला, पण इतर कोणी त्याला चॅलेंज करत नाही, करणार नाहीये. का नाही करणार आहे? का नाही करणार आहे? पॉप्युलेशन आहे. ओके, दॅट इज वन बिग रिझन. त्याच्याकडे आर्म फोर्सेस आहेत. चायनाकडे ज्या प्रकारची सामरिक शक्ती आहे, आपण चायनाला खूप लाईटली घेतो. चायना इज अ व्हेरी पॉवरफुल नेशन. इकॉनॉमिकली तो खूप पुढे गेलेला आहे आणि तो सगळा पैसा त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे टेक्नॉलॉजीमध्ये. तुम्ही अलीकडचा काळ बघा. चायनाकडे डीप सीक सारखा AI आहे का नाही? आपल्याकडे आहे तसं? आपलं स्वतःच आपण बनवलेलं असं काही नाही. आपण फक्त काय करतोय? आपण डिलिव्हरी ऍप्स बनवतो. 10 मिनिटात लेसचं पाकिट तुमच्या घरी. हे आपलं इनोव्हेशन. चायना कुठे इन्व्हेस्ट करतोय? हायटेक टेक्नॉलॉजी. सो AI मध्ये आहे. चायना इथे बसून तुमचे सॅटेलाइट जो आहे ना तो स्पेसमध्ये तो पाडू शकतो. लेटेस्ट कॅपॅसिटी. त्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून बाहेर काढून टाकलं. चायना म्हणलं हरकत नाही, आपण आपलं स्वतःचं बनवू. त्यांनी स्वतःच म्हणजे जे अनेक देशांनी एकत्रित येऊन बनवलं होतं ते चायनाने एकट्याने बनवून टाकलेलं आहे. चायनाकडे सर्वात जास्त इंडिजिनस एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. चायनाकडे या रिजन मध्ये अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त बेसेस आहेत. तुम्ही कुठलाही निकष सांगा त्यावरती चायनाने मागच्या 3 ते 5 वर्षांमध्ये अशी कामगिरी केलेली आहे की जगाला तोंडात बोट टाकावी लागलेली. आणि म्हणून चायनाच्या नादीला कोणी लागत नाही. व्हॉट इज दॅट? मिलिटरी हेजेमनी. डिड यू अंडरस्टँड दिस? येस, नो, कांट से. ठीक आहे. नेक्स्ट, सांस्कृतिक वर्चस्व. आपल्याला बर्गर आवडतो, पिझ्झा आवडतो, फाटलेले जीन्स आवडतात, आपल्याला नेटफ्लिक्सचे सिनेमा आवडतात. आपण रात्रंदिवस बसून बिंज वॉचिंग करतो. पाहिलंय का नाही तुम्ही एखादा सिरीज? पाहिलंय? मनी हाइस्ट पाहिलंय? ठीक आहे. आपल्याला अमेरिकेबद्दल खूप काही माहिती आहे. माहिती आहे की नाही? आपल्याला तिकडची राज्य माहिती आहेत, आपल्याला तिकडच्या शहरांची नावं माहिती आहेत, आपल्याला तिकडच्या काही सांस्कृतिक गोष्टी माहिती आहेत. बरोबर? आपल्याला ते जवळचे वाटतात. त्यांना नाही वाटत असतं काय आपल्याबद्दल असं. पण आपण इतकं त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहोत की आपल्याला असं वाटतं की हे खूप जवळ आहे आपल्यासाठी. येते लक्षात? की व्हॉट इज दॅट? दॅट इज सांस्कृतिक वर्चस्व किंवा अधिसत्ता, हेजेमनी. याचा फायदा कसा होतो? कल्चरल हेजेमनीचा आपला त्या देशावरती एक नकळत इन्फ्लुएन्स असतो आणि आपण आपले जे हितसंबंध आहे त्याचं संगोपन करण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. आता त्याला अमेरिका एकटा नाही, भारताचंही काही अंशी आपलाही हेजेमनी आहेच. उदाहरणार्थ योगा जगभरामध्ये आज पॉप्युलर आहे. बॉलिवूड अनेक देशांमध्ये पॉप्युलर आहे. बरोबर. आता अलीकडच्या काळामध्ये आपण बरंच काही थोडंसं आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे तो कमी करून स्वतःच घेतलेला आहे. मागच्या 5-6 वर्षापर्यंत भारतीय लोकांबद्दलची जी प्रतिमा होती जगामध्ये ती खूप चांगली होती. ओके. मात्र काय झालं, ती प्रतिमा कशी होती? जेव्हा 70, 80, 90, 2000च्या दशकांमध्ये लोक भारतातून परदेशात गेली तर तिथं जाऊन आपलं गरीब बनून शिक्षण घेऊन तिथं उद्योगधंदे करून लोक स्थायी स्थिर स्थावर झाली. आता पुढच्या जेव्हा पिढ्या जात आहेत किंवा त्यांच्या स्वतःच्या पिढ्या आहेत
तर आता सगळे झालेत आगाऊ. ठीक आहे. आणि तिकडे केलेला आहे उद्मान. तिथल्या स्थानिक लोकांना दिलाय त्रास. त्यामुळे काय होतंय की ते जे कमवलेलं भांडवल होतं ना आपलं कल्चरल हेजेमनीचा, तो आपण आपल्या हाताने तो कमी करण्याचं काम करतोय. हे खूप चुकीचं आहे. अलीकडे तर हे खूप न्यूजमध्ये राहिलेलं आहे. पजीत वगैरे कॉन्ट्रोवर्सी तुम्ही वाचली असेल. भारतीय लोकांना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये खूप चुकीची किंवा ज्याला आपण म्हणूया अवहेलना करणारी वागणूक दिली जात आहे. आणि त्याला ते जितके जबाबदार आहेत त्यापेक्षा जास्त आपण जबाबदार आहोत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो व्हॉट इज दिस? दिस इज कल्चरल हेजेमनी. समजलं हे कल्चरल हेजेमनी सगळ्यांना? येस नो कांट से? हो किंवा नाही जरा जोरात सांगायचं आहे आपण. समजले? ठीक आहे. ओके, चल लेट्स गो अहेड. ओके, नाउ बिफोर आय गो इन टू फर्दर टेक्निकॅलिटीज, आज पहिला दिवस आहे त्यामुळे मी काही स्लाइड जे आहेत मुद्दाम थोडंसं लाईटच ठेवतोय. जसं आपण पुढे जाऊया तसं आपण अजून डीप मध्ये जाऊया. बट स्टील आय नीड टू गिव्ह यू अ लिटल बिट ऑफ बॅकग्राऊंड ऑफ हाऊ वी हॅव रीच्ड हिअर. या पॉइंट पर्यंत आपण कसे आलो, का आलो, हे आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंध हे कसे डेव्हलप होत गेले हे आपल्याला लक्षात येणार नाही. त्यासाठी एक महत्वाचा उंबरठा आपल्याला माहीत असलं पाहिजे. जगाच्या इतिहासामध्ये तो कुठला पॉइंट आहे जिथून आजची जी व्यवस्था आहे तिचे धागे दोरे आपल्याला सापडतात. समजतं मी काय बोलतोय ते? आजची जी आंतरराष्ट्रीय संबंधांची जी व्यवस्था आहे तिची सुरुवात कुठून होते हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. तिची सुरुवात कुठे होत असते? तर ती होते वेस्टफालिया नावाच्या एका ठिकाणावरून. वेस्टफालिया युरोप मधलं एक छोटस शहर ज्याच्या नावावरती तिथं झालेल्या एका तहाचं नाव पडलेलं आहे. ट्रीटी ऑफ वेस्टफालिया किंवा वेस्टफालियाचं तह. हा तह जगाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा तह. हे कंटेंट किंवा मटेरियल तुम्ही नंतर वाचाल, डोंट वरी अबाउट इट. मी जी स्टोरी सांगतोय ना ते अधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यावरती माझ्यावरती लक्ष द्या फक्त. आज जे आपल्याला युरोप दिसतं ना, ज्याचा आपल्याला हेवा वाटतो, हे लोक किती प्रगत आहेत, किती हुशार आहेत, किती हे समतोल असणारी लोक आहेत. युरोप असा नव्हता. ठीक आहे. युरोपनी जितकी युद्धे पाहिलेली आहेत, जितकी भीषण युद्धे पाहिलेली आहेत, तितकी इतर जगामध्ये कुठेच झालेली नाहीयेत. आणि वेगवेगळ्या कालखंडामध्ये युरोपची मंडळी वेगवेगळे विषय घेऊन लढत होती, एकमेकांना मारत होती. आणि हा सिलसिला खूप जुन्या काळापासून सुरू आहे. अगदी थोडंसं अलीकडची उदाहरणं द्यायची झाली, अलीकडची म्हणजे इतिहासाच्या संदर्भात अलीकडची तुम्ही म्हणाल कालचं सांगताय का? ठीक आहे. साधारण 1200, 1300, 1400 ह्या कालखंडामध्ये आपल्याला युरोपमध्ये धर्माच्या आधारावरती आपल्याला कॉन्फ्लिक्ट दिसतो. ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म. इस्लाम धर्म अरेबियामधून उदयास आला आणि लवकरच तो एक राजकीय शक्ती म्हणून त्याचा विस्तार होत गेला. आणि मुस्लिम विरुद्ध ख्रिस्ती असा एक संघर्ष आपल्याला क्रुसेड्सच्या युद्धांमध्ये आपल्याला दिसतो. अनेक शतकं तो संघर्ष चालू राहिला. तो संघर्ष काहीचा शांत झाला तर युरोपमध्ये एक नवीनच भानगड सुरू झाली. काय नवीन भानगड होती ही? युरोपमध्ये ख्रिस्ती धर्मामध्येच दुफडी निर्माण झाली. एका बाजूला ख्रिस्ती धर्माच्या मेन चर्चचे अनुयायी, ज्यांना आपण कॅथलिक असं म्हणतो, ओके, ते होते. आणि दुसऱ्या बाजूला प्रोटेस्टंट्स. लिहून ठेवतो हे, तुम्हाला लक्षात येईल. कॅथलिक्स. हे कॅथलिक्स कोण आहेत? जे चर्च आणि चर्चचे मेन पाद्री पोप, ठीक आहे, यांची अथॉरिटी मानणारे मंडळी म्हणजे कॅथलिक. ठीक आहे. यांच्या विरुद्ध कोण उभे टाकले होते? प्रोटेस्टंट्स. ही काय भानगड हो? कॅथलिक्स वर्सेस प्रोटेस्टंट्स. लक्षात घ्या, मी जे काही सांगतोय ना हे खूप निवडक
पण खूप महत्वाचं सांगतोय. या बाबी तुम्हाला लक्षात आल्या ना, तर पुढच्या अनेक गोष्टी तुम्हाला सोप्या होणार आहेत. ठीक आहे. म्हणून हे फक्त आपल्याला काहीतरी एंटरटेनमेंटचं हे चालू आहे असं बिलकुल नाहीये. हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. सो एक कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स असं इस्लाम अनुयायांशी लढत होते इथपर्यंत आपण समजू शकतो. ओके. पण हे एकाच धर्माला मानणारे, बायबलला मानणारे, येशू ख्रिस्तांना मानणारे, हे का उभे टाकलेत एकमेकाच्या विरोधामध्ये, हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे आपण. सो आपण थोडंसं अजून मागे जाऊयात. ठीक आहे. युरोपमध्ये मध्ययुगीन कालखंडात धर्मसत्ता ही चर्च आणि पोप यांच्या हातामध्ये एकवटलेली होती. धर्मसत्ता ही सगळ्यात पॉवरफुल सत्ता असते, कारण धर्माच्या पुढे मानवजात जी आहे आपण पाहिलंय की ती नतमस्तक होते. तिथे त्याची सतसत विवेक बुद्धी ही घाणच ठेवली जाते. ओके. इतकी पॉवरफुल सत्ता जेव्हा एक इन्स्टिट्यूशन एक व्यक्तीच्या हातामध्ये एकवटली गेली तर त्याचा साहजिकच पुढे दुरुपयोग सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारे या इन्स्टिट्यूशनने, चर्चने लोकांचं शोषण करायला सुरुवात केली. मी एक दोनच उदाहरण देतो, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचं शोषण होत होतं. पहिला शोषण कुठला होता? फर्स्ट, देयर वॉज समथिंग कॉल्ड ॲज लेटर ऑफ इंडल्जन्सेस. हे लेटर ऑफ इंडल्जन्स म्हणजे काय असे? लेटर ऑफ इंडल्जन्स म्हणजे मित्रा, तू सपोज काहीतरी पाप केलेलं आहे आणि तुला आता भीती आहे की बाबा मी जेव्हा मरेल तर त्यावेळेस या पापाचे फळं मला तिथं भोगावी लागतील, तर मग त्यासाठी काय पर्यायी मार्ग आहे मला? तर चर्चने असं सांगितलं की डोंट टेक टेन्शन, आम्हाला येऊन भेटायचं, आम्हाला संपर्क करायचं, तू काय पाप केलेलं आहे आम्हाला पूर्ण सांगायचं. ठीक आहे. आणि ते सांगितल्याच्या नंतर त्या पापाची इंटेन्सिटी पाहता किती मोठं पाप आहे, ओके, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला एक पत्र लिहून देऊ की बाबा हे पाप आपल्या मित्रांनी, काय तुझं नाव मित्र? विकासने आपल्या असं पाप केलेलं आहे, असं तू केलेलं नाहीये पण आपण उदाहरण म्हण, हे पाप केलेलं आहे आणि ह्या पापची याला माफी असावी, कारण विकास एवढे एवढे पैसे आम्हाला द्यायला तयार आहे. हे कुणी केलं? तर धर्मरक्षकांनी केलं. त्या लोकांनी केलं ज्यांनी चांगली नीतिमत्ता लोकांना शिकवायची होती, त्यांनी केलं. आता हे लेटर घे, पैसे दे, आणि जेव्हा तू मरशील तर तुझं जे काही ताबूत असेल तर तिकडे तो लेटर आपण ठेवू, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये तुला शोधत बसायची गरज नाही. म्हणजे पुढच्या जन्म म्हणजे हिंदुइझम सारखं नाही, नवीन जन्म म्हणजे वेन यू गो टू दॅट अकाउंटेबिलिटी, हेवन हेल, तर त्यावेळेस तुझ्याकडे ते पत्र असणार आहे आणि या पापाची तुला माफी भेटतात. समजले हे? व्हॉट इज दिस? लेटर ऑफ इंडल्जन्स. दुसरा एक इंटरेस्टिंग प्रकार होता, त्याला म्हणतात विच हंटिंग. विच म्हणजे चेटकीन. चेटकीन म्हणतो ना मराठीत आपण. सो मध्ययुगीन काळामध्ये युरोपमधल्या अनेक महिलांवरती आरोप लावले गेले की ही महिला काला जादू करते. करणी, कर्तूत, हे सगळं जे असतं ना, जादूटोना वगैरे वगैरे, भावली बिवली, काय काय असतात प्रकार माहिती आहे का? नाही, टाचण्या बिचण्या वगैरे वगैरे, भानुमती, लय प्रकार असतात. आपल्याला लय इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टी करायचे नाही, समजून घ्यायचे. तर हे सगळे प्रकार करते ही बाई, असं कुणावरतीही आरोप लावून त्या बाईला जिवंत जाळलं जात असे. ती बाईच नाही तर एक असा पण हे होता, बिलीफ होता की ह्या ज्या महिला ह्या सगळ्या गोष्टी करतात तर त्याच्यामध्ये मांजरींचा वापर होतो. ओके. त्यामुळे महिलांबरोबर अनेक मांजरी सुद्धा जिवंत जाळल्या ह्या युरोपियन लोकांनी. इतक्या मांजरी मारून टाकल्या की उंदरांचा उद्रेक झाला आणि त्याच्यामधून अनेक ठिकाणी प्लेग, रोगराई पसरली. हा दुसरा उदाहरण आहे. असं हे म्हणजे एक खूप लाईट लेवलचे मी तुम्हाला सांगितले, अजून डीप तर खूप आहे. इतके जास्त म्हणजे चुकीचे प्रकार चर्चच्या अंतर्गत होत होते की साहजिकच जे थोडस विचार करणारे लोक होते त्यांच्या विवेकाला हे पटत नव्हतं. मग या लोकांनी स्वतः जो आहे तो धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना लक्षात आलं की बा हे जे धर्माचे ठेकेदार आहेत हेच खरं दिशाभूल करतायत. धर्मामध्ये तर या गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत.
ते कोफी अन्नान नावाचे एक युएनचे सेक्रेटरी जनरल होते, त्यांचा एक खूप छान कोट आहे, ते लिहून घ्या. कोफी अन्नान काय म्हणतात बघा, काय लिहिलं का नाही? कोफी अन्नान, KOFI, कोफी अन्नान, ANNAN, युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल कोफी अन्नान. अतिशय अतिसामान्य गरीब म्हणूयात आपण त्याला, बॅकग्राऊंड मधून आलेली व्यक्ती, जे युएनचे सेक्रेटरी जनरल झाले. काय म्हणतात? द प्रॉब्लेम इज नॉट विथ द फेथ. द प्रॉब्लेम इज नॉट विथ द फेथ बट विथ द फेथफुल. प्रॉब्लेम इज नॉट विथ द फेथ बट विथ द फेथफुल. म्हणजे आस्थेमध्ये प्रॉब्लेम नाहीये, पण आस्था ठेवणारा जो माणूस असतो ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतं. ठीक आहे. सो ह्या सगळ्यामुळे युरोप मधल्या अनेक स्कॉलर्सनी काय केलं, धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यामधून त्यांना लक्षात आलं की आपली दिशाभूल केली जाते, आपलं शोषण होत आहे, आणि त्याच्यामधून नवीन चळवळ उभी राहिली. त्या चळवळीला आपण काय म्हणतो? प्रोटेस्टंटिझम. प्रोटेस्ट म्हणजे काय? विरोध करणे, त्यावरूनच हा शब्द आलेला आहे. सो ती मंडळी जी विरोध करत होती कॅथलिक पंथाच्या सगळ्या शोषणाचा, ती प्रोटेस्टंट म्हणून ओळखली गेली. याच्यामध्ये प्रमुख जे नाव होतं ते होतं मार्टिन लुथर यांचं. ठीक आहे. अनेक इतरही मंडळी आहेत, पण सध्या पुरता मार्टिन लुथर हे नाव आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मार्टिन लुथर स्वतः प्रीस्ट होते. ठीक आहे. ते प्रीस्ट होते आणि त्यांनी धर्माचा अभ्यास केला आणि त्यांनी पाहिलं की हे सगळं थोतांड मांडलेलं आहे. त्यांनी त्याला आव्हान दिलं आणि त्याच्यामधून ही चळवळ उभी राहते आणि युरोपमध्ये अनेक ठिकाणी पसरते. अनेक राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याला आश्रय दिला आणि त्या आश्रयामधून एक व्यापक संघर्ष उभा राहिला अशा राज्यांमध्ये जिथे राजा कॅथलिक होता, प्रजा प्रोटेस्टंट होती. कुठे? प्रजा कॅथलिक होती, राजा प्रोटेस्टंट होता. अशी खूप गुंतागुंत युरोपमध्ये झाली आणि त्या गुंतागुंतीमधून एक युद्ध युरोपमध्ये होतो, ज्याला 30 इयर्स वॉर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? 30 इयर्स वॉर, 30 वर्षांचं युद्ध. या 30 वर्षांच्या युद्धाच्या अखेर 1648 साली एकमेकांना खूप जास्त मारल्याच्या नंतर, खूप निष्पाप जीव गेल्याच्या नंतर युरोपियन मंडळींना शेवटी अक्कल आली, अरे आपण काय करून बसलो. ओके, आपलीच भावंड, आपलीच लोक, अनेक ठिकाणी देशामध्येच कलह झाले. तर त्यांना लक्षात आलं आपलं चुकलंय आणि आता हे परत व्हायला नको. यासाठी एक तह होतो ज्याला ट्रीटी ऑफ वेस्टफालिया असं म्हणतात. समजलं हे? कधी होतो हा तह? 30 वर्षाच्या युद्धाच्या अखेर. 30 वर्षाचं युद्ध का झालं? कारण प्रोटेस्टंट आणि कॅथलिक एकमेकाच्या जीवावरती उतरले होते. ते का उतरले होते तर मी तुम्हाला मागचा सगळा धर्माचा इतिहास तिथे सांगितला. समजलं तुम्हाला हे? तर या तहामध्ये आता पुढे अशी चूक आपल्याकडनं होऊ नये यासाठी आपण शहाणे झालो ना, पण ही चूक होऊ शकते. त्यासाठी आपण काहीतरी नियोजन केलं पाहिजे. ओके, काहीतरी आपण असे धोरणं ठरवली पाहिजे ज्याच्यामधून असं काही होणार नाही. ठीक आहे. सो ती काय धोरणं ठरवली गेली, त्याच्यामुळे आजचं जग हे कसं बदललेलं आहे हे सगळं आपल्याला पाहायचंय. पण आता मी सुरू केलं तर मग ते परत तो विषय म्हणजे मला अर्धवट तो थांबवता येणार नाही, कारण तो मग लक्षात येणार नाही. ठीक आहे. सो यासाठी आपण आजच्या पुरता या ठिकाणी आपण थांबूयात. ठीक आहे. ट्रीटी ऑफ वेस्टफालिया पर्यंत मी आणलेलं आहे. या ट्रीटी ऑफ वेस्टफालिया मधून सॉव्हरेन नेशन स्टेटची संकल्पना पुढे जन्माला येणार. ही आयडिया त्या ट्रीटी मधून येणार आहे, म्हणून ती ट्रीटी आपल्याला जुजबी का होईना आपल्याला ती माहीत असली पाहिजे. येते लक्षात आहे? याची थोडीशी स्टोरी पुढे अजून आहे, ते सांगून मग मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी वगैरे याच्याकडे मी घेऊन जाणार आहे. आता तुमच्या मनामध्ये थोडीशी क्युरिओसिटी असेल की सर ठीक आहे आपण विषय वगैरे बघूयात, पण सोर्सेस आपल्याला काय वापरायचे.
तर त्यासाठी मी तुम्हाला आज सोर्सेस मात्र इथे सांगून जातो. लिहून घ्यायचे तुम्ही सोर्सेस. व्हॉट आर द सोर्सेस दॅट यू नीड टू स्टडी? पहिलं सोर्स त्याच्यामध्ये कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स नावाची एनसीईआरटी आहे. कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स. कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे आपण वाचायचं आहे. यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीच्या ज्या जुन्या एनसीईआरटीज आहेत ते आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीसाठी वाचायचे आहेत आणि त्याचा अप्रत्यक्ष आपल्याला फायदा इथे पण होणार आहे. वर्ल्ड हिस्ट्रीच्या जुन्या एनसीईआरटीज हे वाचणार आहोत आपण. याच्यानंतर क्लासचे हँडआउट्स जे हे पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतील. ओके. यानंतर क्लासचं मटेरियल मिळेल तुम्हाला एक, तो तुम्ही वाचायचा आहे. आता पुस्तक वाचायची तशी गरज नाहीये, पण एखाद्याला थोडीशी असते, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घ्यायचं आहे, इंटरेस्ट आहे, तर मग त्या केसमध्ये राजीव सिकरी यांचं पुस्तक आहे IR वरती. तर तो छोटंसं पुस्तक आहे, अगदी 5-6 दिवसात वाचून होईल. तर तो पुस्तक तुम्ही घेऊ शकता, पण ते बिलकुल कंपल्सरी नाहीये, गरज नाहीये. आउट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला वाचायचं असेल तर जरूर वाचा. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार आहात? याच्या व्यतिरिक्त तुम्ही इंडियन एक्सप्रेस मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स वरती येणारे आर्टिकल्स, एडिटोरियल्स हे तुम्ही वाचणार आहात. इंडियन एक्सप्रेस. न्यूजपेपर मध्ये हिंदू खूप चांगला आहे, पण तो थोडासा कठीण आहे, भाषा त्याची जरा क्लिष्ट आहे. एक्सप्रेस सोपा आहे आणि महत्वाचं म्हणजे एक्सप्रेसनी अनेक अशी पानं आणलेली जे थेट UPSC साठीच आहेत असं वाटतं. ओके. हा दुसरा फायदा एक्सप्रेस. आणि तिसरं, एक्सप्रेस आपल्याला जे लेख येतात ना त्याच्यामध्ये खूप डायव्हर्स ओपिनियन्स आपल्याला देतो. म्हणजे एकाच विषयावरती वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचे लेख आपल्याला एक्सप्रेसमध्ये वाचायला मिळतात वेगवेगळ्या अप्रोचने. हिंदूमध्ये थोडंसं एकांगी आपल्याला लेख मिळतात. सो म्हणून इंडियन एक्सप्रेस आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आलं तुम्हाला लक्षात? या 4 गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. ओके. वर्गाबरोबर फक्त तुम्ही राहिलात तर हा विषय आपला अगदी 12-14 लेक्चर्स मध्ये तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जमून जाईल. डोंट वरी. ठीक आहे. आज जे काही मी बोललो त्याच्यावरती तुम्हाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे, काही प्रतिक्रिया आहे, काही रिक्वेस्ट आहे की असं आपण हे करूया किंवा काही म्हणजे सजेशन्स आहेत थोडक्यात, तर तुम्ही सांगू शकता. आपला वर्ग एकदम डेमोक्रॅटिक असतो. आपण लोकशाहीमध्ये मानणारी लोक आहोत. ठीक आहे. तुमचे प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, एखाद्या याच्यावरती टीका सुद्धा असू शकते, या तुम्ही जरूर सांगू शकता. आय एम ऑलवेज ओपन. माझा नंबर मी दिलाय तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती टेक्स्ट पण करू शकता. ठीक आहे. प्रश्न पडतायत काही? पडायला पाहिजेत थोडेसे. ठीक आहे. पुढे पडतील अशी अपेक्षा ठेवतो. PSIR ऑप्शनल साठी तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय करा? सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल सायन्स नावाची आपली NCERT 12वीची. 12वीची. तर ती तुम्ही वाचा. तर तुम्हाला एक थोडीशी ओळख होईल त्या विषयाची आणि तो तुम्हाला सूट होतोय का नाही याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ते एक बघा तुम्ही. दुसरी गोष्ट, PSIR मध्ये IR चा भाग पेपर 2 मध्ये येतो आणि तो काही कठीण नाहीये, तो नेगोशिएट होऊ शकतो. पेपर 1 मधल्या ज्या संकल्पना आहेत ना, तर त्या बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं NCERT वाचल्याच्या नंतर एक काहीतरी मटेरियल घ्या कुठल्याही अथॉरिटीचा, स्कॉलरचा, क्लासचा आणि जस्ट ते एकदा गो थ्रू करा की ते वाचताना तुम्हाला आनंद येतोय का. म्हणजे तुम्ही जे PSIR इमॅजिन केलाय तसाच UPSC ला अपेक्षित आहे का. मला वाटलं होतं की आपल्या गावाचं राजकारण वाचायला मिळेल, इकडे काहीतरी ग्रामसी वाचावं लागतोय, आंबेडकर आहेत, राईट, असं प्रिन्स मॅकेवेलीचं वाचावं लागतं. सो जस्ट सी फर्स्ट हँड. आणि कम्फर्टेबल वाटतं तर अतिशय छान विषय आहे, याच्यामध्ये काही दुमतच नाही, आपण नक्की घेऊ शकतो. ठीक आहे. थांबूयात आपण इथे. ऑल द बेस्ट तुम्हाला.
आय होप यू एन्जॉयड द क्लास. पुढे सुद्धा आपण असंच करूयात. ठीक आहे, चलो टेक केअर, ऑल द बेस्ट.